आज मैं जब ऑफिस से चर्च के लिए आ रहा था तब पार्किंग में मुझे एक शख्स से मुलाकात हुई जो मसीह नहीं लग रहा था। मुझे कहता है कि क्या आप अपना भविष्य जानना चाहोगे। मैंने उनसे कहा कि सर मैं प्रभु यीशु मसीह का भक्त हूं। तो उन्होंने तुरंत कहा तो क्या हुआ। फिर मैंने कहा कि मेरा भविष्य तो मेरे प्रभु को पहले से पता है, मुझे आपके भविष्य में जानने की मुझे दिलचस्पी नहीं है। तो वो वहां से चले गए। दोस्तों, कहने का तात्पर्य यह है कि आपका और मेरा भविष्य ऐसे परमेश्वर के हाथ में है जो आपको और मुझे बहुत प्यार करता है। हालेलुया। इतना प्यार कि आप सोच भी नहीं सकते। आमेन। तो बस हमें करना क्या है। पिछले सोमवार की शिष्य सभा में जैसे हमने इब्रानी 12वें अध्याय और दूसरे वचन में जैसे हमको हमारे आत्मिक माता पिता ने बताया कि हमें हमारी आंखों को प्रभु यीशु के ऊपर लगानी है और प्रभु यीशु मसीह के वचन सुनने हैं और उसको ग्रहण करना है, विश्वास रखना है और आगे बढ़ना है। आमेन। बहुत ही सिंपल है। बस प्रभु यीशु के ऊपर विश्वास निरंतर रखते रहो और आगे बढ़ते रहो। हालेलुया। तो क्यों ना आज हम जोरदार तालियों के साथ स्वागत करते हैं परमेश्वर के महान और अभिषिक्त दास बिशप पीटर जी और पास्टर जयश्री जी का। Amen. Praise the Lord. देवाला धन्यवाद। What a great joy. किती मोठा आनंद ना। Amen. आमेन। God's word is such a delight. देवाचं वचन फार मोठा आनंद आहे। Amen. आमेन। You may have read all the books of the world, या जगातली सगळी जरी पुस्तकं तुम्ही वाचलेली असतील, but if you have not read the Bible, पण जर बायबल वाचलं नसेल, you have missed the Kohinoor. तुम्ही कोहिनूर हिरा चुकवलात। Amen. आमेन। That's why I read the Bible every day. म्हणून रोज बायबल वाचा। Amen. रोज बायबल वाचा। Walking in life by the word of God. देवाच्या शब्दाद्वारे या जीवनात चालणे। Walking in life by the word of God. या जीवनात देवाच्या शब्दावर चालणे। We'll open our Bibles to Isaiah chapter 30 verse 21. यशायाचा 30वा अध्याय आणि त्यातलं 21वे वचन आपण यावेळेला सगळ्यांनी काढू। यशाया 30:21। Your ears will hear a word behind you saying, this is the way, walk in it, whenever you turn to the right or to the left. हालेलुया। यशाया 30:21। आणि जेव्हा तुम्ही उजवीकडे फिराल आणि जेव्हा तुम्ही डावीकडे फिराल तेव्हा तुझे कान तुझ्या मागे वाणी ऐकतील आणि ती वाणी म्हणेल की हाच मार्ग आहे, यात तुम्ही चाला। Amen. आमेन। Church, hear me today. आज तुम्ही चर्च माझा ऐका। Our God is not a silent God. आपला देव काही शांत देव नाही। Our God is not a silent God. आपला देव शांत देव नाहीये। From the beginning सुरुवातीपासून until now, आतापर्यंत God has always been speaking. देव नेहमी बोलत आलाय। Always. देव नेहमी बोलत आलाय। From Genesis to Revelation. उत्पत्तीपासून प्रगटीकरणापर्यंत God देव has been नेहमी speaking. बोलत आलाय। Amen. आमेन। Every breakthrough, every miracle, आणि प्रत्येक नवीन सुरुवात, प्रत्येक चमत्कार, every destiny, प्रत्येक आयुष्याची दिशा, it all began with a voice from God. ती सगळी देवाकडच्या आलेल्या वाणीने सुरू झाली आहे। Amen. आमेन। Abraham was a nobody अब्राहम कोणीच नव्हता until he heard the word of God. जोवर त्याला देवाची वाणी ऐकू आली नाही, देवाचा शब्द ऐकू आला नाही, तोवर तो काही नव्हता, शून्य होता। You are nothing before you hear the word of God. जोर तुम्ही देवाचं वचन ऐकत नाही, देवाचा शब्द ऐकत नाही, तोवर तुम्ही काहीच नाही। The word of God establishes you. देवाचा शब्द तुम्हाला स्थिर स्थावर करतो। The word of God tells you who you are. देवाचा शब्द तुम्हाला सांगतो तुम्ही कोण आहात। It's so important. अतिशय महत्त्वाचं आहे हे। In Genesis 12:1, उत्पत्ती 12:1 God spoke to Abraham. देव अब्रामाशी बोलला Get out of your country, आणि म्हणाला तुझ्या देशाला सोड। and he became a father of nations. अब्रामाला तो म्हणाला आपल्या देशातनं बाहेर निघ आणि तो राष्ट्रपिता झाला। Until God speaks, you are nothing. म्हणजे देव जोवर तुझ्याशी बोलत नाही तू शून्य आहेस। And when God speaks,
आणि देव एकदा तुझ्याशी बोलला, you become the father of the nation. मग तू राष्ट्रपिता होतो, देशाचा पिता, देशांचा पिता. That is the change that happens when God speaks to you. आणि देव तुझ्याशी बोलला ना बेटा, की हे असले बदल होतात. God spoke to Samuel देव शमूएलाशी बोलला and said, Samuel, Samuel. आणि हाक मारली देवाने त्याला, शमूएला, शमूएला. And that boy became a prophet to the king. आणि तो मुलगा राजांसाठी संदेष्टा झाला. He became a prophet to kings. राजांसाठी संदेष्टा झाला तो मुलगा. He didn't become a king, but he became a kingmaker. स्वतः राजा नाही झाला, पण राजा बनवणारा, राजा घडवणारा झाला. Amen. आमेन. When God speaks to you, देव जेव्हा तुझ्याशी बोलतो, you don't remain in the ordinary places. तेव्हा तू साध्या जागांमध्ये राहत नाहीस. Let God speak to you. एकदा देवाला तुझ्याशी बोलू दे. Let God speak to you every day. रोज देवाला तुझ्याशी बोलू दे. Every day you will be elevated. रोज तुम्ही उन्नतीला, प्रगतीला याल. Amen. आमेन. The Bible is God's word. बायबल देवाचा शब्द आहे. And this word is given to you. आणि हा शब्द तुला दिला And आहे. when God speaks to you, आणि जेव्हा देव तुझ्याशी बोलतो, through this word, या शब्दातून you shall be a kingmaker. तुम्ही राजा बनवणारे, राजा घडवणारे व्हाल. Amen. हा शब्द येशू आहे. येशू हा शब्द आहे. हातात तू येशूला धरलेस. The Lord spoke to Paul प्रभू पॉलशी बोलला when he was Saul, जेव्हा तो शौल होता तेव्हा, when he was on the wrong road. जेव्हा तो चुकीच्या रस्त्याला लागलेला होता तेव्हा. Many times we are on the wrong road and God speaks to us. अनेक वेळा आपण पण चुकीच्या रस्त्याला लागतो बर का, आणि देव आपल्याशी बोलतोही. The moment he speaks to us, आणि ज्या क्षणाला देव आपल्याशी बोलतो, we shift to the right road. आपण योग्य रस्त्याला परत येतो. What a blessing is our God. किती मोठा आशीर्वाद आपला देव आहे. Like a father एखादा जसा who बाप guides his children on the right path. जो आपल्या मुलांना मार्गदर्शन करतो आणि योग्य रस्त्याला लावतो, That is our God. असा हा आपला देव आहे. Saul, Saul, why do you persecute me? शौला, शौला, कशाला रे माझा छळ करतो? And the persecutor became a preacher. आणि तो छळ करणारा उपदेशक झाला. World famous preacher. जगप्रसिद्ध उपदेशक आणि प्रचारक झाला. Amen. आमेन. जगप्रसिद्ध. One voice changed their lives. एक वाणी देवाची त्यांच्या आयुष्यांना बदलून गेली. One word from God एक शब्द देवाचा can change your life too. तुझंही जीवन बदलू शकतो. And for eternity he can change आणि your life. तेही अनंत काळासाठी बदलू शकतो, 2-4 दिवसांसाठी नाही. God's word is not a luxury. देवाचा शब्द सौख्य नाहीये. It works like spiritual power. देवाचा शब्द आध्यात्मिक सामर्थ्यासारखं काम करतो बेटा. And sometimes people feel आणि कधी कधी लोकांना वाटतं God's word is only for specific people. देवाचा शब्द आमच्या सारख्यांसाठी नाही बाबा, काही खास लोकांसाठीच देवाचे शब्द असतात. His word is only for spiritual giants. आणि देवाचा शब्द आध्यात्मिक जे मोठे मोठे लोक आहेत त्यांच्यासाठीच असतो. No. असं नाहीये. God's word is like life unto death. देवाचा शब्द मृत्यूसाठी असलेलं जीवन आहे. It is oxygen to every dying believer. आणि प्रत्येक मरणाऱ्या बिलीवर माणसासाठी वायू आहे, ऑक्सिजन आहे. It is a necessity for every believer. गरज आहे, गरज. प्रत्येक बिलीवर माणसाची गरज. And without his word, we will wander away. आणि त्याच्या शब्दाशिवाय आपण भटकू. That's why he says, म्हणून तो म्हणतो, you shall hear a word तुम्हाला शब्द वाणी ऐकू येईल. behind you. तुझ्या मागे तुला एक आवाज ऐकू येईल. I am behind you. मी तुझ्या मागेच आहे. My voice will lead you. माझी वाणी तुला चालवेल. Say, Amen. my voice will guide you. माझी वाणी तुला मार्गदर्शन करेल. With his voice, त्याच्या वाणीनं we can walk in clarity. आपण स्पष्टपणे सगळं समजून उमजून क्लिअर कट चालू शकतो. We can walk in peace. शांतीनं चालू शकतो. We can walk in confidence. विश्वासानं चालू शकतो. We can walk in our destiny. आणि आपल्या आयुष्याच्या ठरलेल्या दिशेत चालू शकतो की मैं बना ही इसलिए हूं. Because we don't know our future. का आपल्याला आपलं भविष्य माहित नाहीये. Just like our dear brother said, जसं तेजसनी आता सांगितलं, somebody told him, can I कॅन आय टेल यू tell you your युअर future? जर पार्किंग मध्ये कोणीतरी त्याला तेजसला भेटलं आणि ते गृहस्थ त्याला म्हणाले, तुझं भविष्य मी तुला सांगू का? Say, many years back, अनेक वर्षांपूर्वी I'm reminded of a incident when we had gone to Mahabaleshwar. मला ही आठवण झाली या घटनेची. आम्ही अनेक वर्षांपूर्वी महाबळेश्वरला गेलो होतो.
I think so with our sister, Yeah, yeah, my yeah. sister-in-law. With my and- sister. Yeah, with her sister. and अनेक the वर्षांपूर्वी brother-in-law. आम्ही महाबळेश्वरला गेलो होतो. माझी थोरली बहीण US हून आली होती, तर ती आणि तिचे मिस्टर आणि आम्ही गेलो. On the way, two fellows met me. तर तिथे आम्ही असताना रस्त्यात काही 2 जण मला भेटले He said, आणि म्हणाला, "Can I read your palm? त्यातला एक म्हणाला, तुमचा हात मी वाचू का? I will tell you your future." मी तुम्हाला तुमचं भविष्य सांगतो. दॅट रिमाइंडेड मी ऑफ दॅट. And I said, तर मी त्याला म्हणालो, "I can tell you your future, तू बस, where you will land in the end." यू नो मी ना, तुम्ही आता मला ओळखता आणि मी आत्ता असा नाही, मी तेव्हापासूनच असा आहे. मी त्याला म्हटलं, बेड इधर, तेरा भविष्य मैं बोलता. I will tell your future now. बैठ Come जा, on, show बैठ me जा. your hand. तेरा हात दिखा, मी सांगतो तुला तुझं भविष्य काय आहे. And he said, "Whom do you believe?" तर तो मला म्हणाला, तू कोणावर विश्वास ठेवतो? I said, "Jesus." म्हणलं, येशूवर ठेवतो. He said, "Then I don't need to tell you your मग future." तो म्हणतो, नाही नाही, मग मी तुला तुझं भविष्य सांगायची गरजच नाही. मैं समझने वाले को इशारा काफी है. डेवल में भी इतनी बुद्धि है, हमको क्या हो गया? Every destiny given in the Bible बायबल मध्ये दिलेली प्रत्येक ठरलेली आयुष्याची of दिशा every people प्रत्येक माणसाची shifted because of the word of God. का बदलली, हल्ली देवाच्या वचनामुळे झाली. Amen. Amen. Because of that voice, तो बदल का आला त्यांच्या जीवनात? ती वाणी त्यांनी ऐकली म्हणून तो बदल आला. that eternal voice, तो अनंत काळचा आवाज त्यांनी ऐकला म्हणून ते बदल त्यांच्या जीवनात that आले. loving voice, तो प्रेमळ आवाज, that shepherd's voice. तो मेंढपाळाचा आवाज. And if God's voice can change their lives, आणि देवाची वाणी, देवाचा आवाज या लोकांचं जीवन बदलू शकत आहे. then I came to declare to you this evening, आज या सायंकाळी मी तुम्हा लोकांना घोषित करायला आलोय, His word can change your life also. त्याचा शब्द तुझंही जीवन बदलेल. Amen. कारण तो काल, आज आणि युगानुयुग सारखाच आहे. But here's the question, are we listening? पण प्रश्न हा लाख मोलाचा आहे. तू ऐकतो का रे त्याचं? Are we listening? आपण ऐकतो का त्याचं? तू ऐकते का त्याचं? Isaiah said, यशया बोलला, your ears will hear a word behind you saying, "This is the way, walk in it." तुझ्या कानामागे तुला वाणी ऐकू येईल आणि ती म्हणेल की हाच मार्ग आहे, हा मार्ग धरण चाल. Now some will ask, काही लोक विचारतील, why did he say you will hear a word behind you का तो असं म्हणाला की तुझ्या मागे तुला वाणी ऐकू येईल and not a voice behind you? आणि आवाज ऐकू येईल असं नाही म्हणाला? Why not voice? आवाज का नाही? Why only word? का फक्त वर्ड किंवा शब्द? आता वाणी इथे लिहिलंय, वाणी मीन्स आवाज. तर मी असं म्हणते की आवाज का नाही, शब्द का? Because कारण a voice is a sound. आवाज एक नाद आहे, नाद. A voice is a sound. आवाज एक नाद आहे. But the word is a substance. शब्द एक वजन असलेली बाब आहे. Word is a substance. शब्द वजनदार आहे. Amen? Amen. Voice is just sound. आवाज म्हणजे केवळ नाद आहे. It can be a noise without meaning. आणि तो नाद अर्थाशिवायचा सुद्धा गोंगाट असू शकतो. All पण the तो नाद noises आहे. you hear every day, आज सगळे जे काही आवाज तुम्ही रोज ऐकता, it is just a sound. ते सगळे आवाज एक नाद आहे. त्यातले काही नाद गोंगाटही असू शकतात, उगीचे. Sometimes these sound irritate us. आणि कधी कधी हे आवाज आणि हे नाद आपल्याला वैतागवाडी देतात. But पण a word will never irritate शब्द you. नाही तुम्हाला कधी वैताग देणार. Because the word has meaning in it. कारण शब्दाला अर्थ आहे. The word देवाच्या has life in it. देवाच्या शब्दात जीवन आहे. इट विल नेव्हर इरिटेट यू. इट्स गॉड्स वर्ड. And a word carries message for you. आणि या देवाच्या शब्दात तुझ्यासाठी निरोप आहे, संदेश आहे, Amen. चिठ्ठी आहे, उपदेश आहे. A word carries instruction for you. देवाच्या शब्दात तुझ्यासाठी मार्गदर्शन पर सूची आहे. A word carries guidance for you. देवाच्या शब्दात तुझ्यासाठी मार्गदर्शन आहे. A word carries direction for your life. देवाच्या शब्दात तुझ्यासाठी आयुष्यासाठी लागणारी दिशा, मार्गदर्शन आहे. And God doesn't just want us to hear sound. आणि देवाची इच्छा नाही की आपण केवळ आवाज किंवा नाद ऐकावा. He wants us to hear clear instructions. देवाची इच्छा आहे की आपल्याला स्पष्ट, क्लिअर कट सूचना ऐकू आल्या पाहिजेत. And that's why Isaiah didn't say a voice behind you. आणि म्हणून यशया असं नाही म्हणाला की तुझ्या पाठीमागे तुला आवाज येईल. Because वाणीच्या इथे तुम्ही ना शब्द करा. ऍक्च्युली पंडिता रमाबाई, वाणीच्या इथे शब्द असं लिहून ठेवा. तो शब्द आहे, इट्स अ वर्ड. yes, in कारण Marathi I think so there is a little हा, bit. कारण वाणी म्हणजे आवाज, आवाज म्हणजे वाणी. तर वी डोंट वॉन्ट वाणी. तिथे वर्ड असा इंग्रजी शब्द आहे. वर्ड मीन्स शब्द. Because कारण voice can be any noise.
आवाज कुठलाही आवाज असू शकतो, But word is God's specific word for you. पण शब्द म्हणजे देवाचा तुझ्यासाठी असलेला विशिष्ट शब्द आहे. It is purposeful. आणि त्यामागे संकल्प आहे, तो संकल्प पूर्ण शब्द आहे It is directional. आणि त्याच्यात दिशा आहे. Amen. आमेन. A voice by itself is just sound waves. बाकी आवाज म्हटलं तर नाद लहरी आहेत. तो वाजवतोय ना, नाद येतोय, त्या नाद लहरी आहेत. Amen. आमेन. Yes, it can get your attention. हा, तुझं लक्ष त्यातनं त्याकडे वेधलं जाईल It can make you to turn your head also. आणि त्यातून तुला तुझं डोकं असं वळवावं असं सुद्धा वाटेल की कोण बोलतंय, काय आवाज येतोय हा, But पण you will not benefit from it. फायदा नाही होणार काही. See? Sometimes somebody honks. कधी कधी आपल्या पाठीमागनं लोक हॉर्न मारतात, You hear the sound. आपल्याला ऐकू येतो. Sometimes people say, कधी कधी लोक म्हणतात, hey, इकडे बघ. आपल्या रस्त्यावरची चित्र, It has no blessing for us. त्यात काय आशीर्वाद नसतो आपल्यासाठी. That is a voice. That is a noise. तो That is एक a आवाज sound. आहे, तो गोंगाट आहे, ती एक वाणी आहे A sound without words. आणि त्याच्यामध्ये शब्द काही नाही आहेत, It doesn't give you any meaning. त्यातनं अर्थ काही लागत नाही, Isn't it? है की नाही. If someone shouts behind you, समजा hey, तुमच्या पाठीमागून कोणी ओरडलं ए, that's a voice. तर तो एक आवाजच आहे ना, त्याला काय अर्थ आहे का, ए ला काय अर्थ असतो. You hear the sound, आवाज ऐकू आला, पण त्या ए च करायचं but काय, you don't know what they want, आपल्याला समजत नाही ना, त्या ए म्हणणाऱ्यांना हवंय काय, what they are telling me. काय सांगताय, अहो पुढे तरी बोला, Amen. कळत नाही ना काही. In Exodus 20, निर्गम 20, Israel heard the voice of God. इस्रायलनं देवाचा आवाज ऐकला. How? कसा, Like a thunder on the mountain. गर्जना डोंगरावर झाल्यासारखी इस्रायलनं देवाचा आवाज ऐकला. In निर्गम Exodus 20 20, verse 19. निर्गम 20 त्यातलं 19 वचन. And they trembled at the sound. आणि तो आवाज ऐकून ते हादरले. See? They didn't like the sound. त्यांना तो आवाज आवडला नाही, ते हादरले. And they begged Moses. आणि त्यांनी मोशेला भीक मागितल्यासारखी विनंती केली They said, you listen आणि for us. म्हणाले की You listen for us तू आमच्यासाठी ऐक, because कारण we cannot handle that voice. आम्हाला तो आवाज नाही हँडल होते बाबा, तू ऐक आणि येऊन आम्हाला सांग. It was not the word of God. तो देवाचा शब्द नव्हता, It was the voice of God. ती देवाची वाणी किंवा आवाज होता. तर ते म्हणाले मोशे तू जाऊन ऐक आणि तू येऊन आम्हाला सांग, कारण तो आवाज आम्हाला सहन नाही होत. But the word is a substance. पण शब्दात वजन आहे. Word is not just a noise. शब्द म्हणजे केवळ आवाज नाही, शब्दात वजन आहे, It carries instruction. शब्दात मार्गदर्शन आहे, Amen. शब्दात जीवन आहे, शब्दात सगळं आहे. And so if the same person behind you says, hey, stop. तर तुझ्या पाठीमागचा जो कोणी म्हणवता ए, त्याच्या पुढे जर तो असं म्हटला ए थांब, A car is coming. गाडी येते, Now, that's not just a sound. तो केवळ आवाज नाहीये, It's a message. त्याच्यामध्ये निरोप आहे की ए थांब, गाडी येते. See, it's a message. म्हणजे त्यात निरोप आहे, त्यात संदेश आहे. And if you listen to that message, that can save your life. आणि तो निरोप किंवा तो संदेश तुम्ही ऐकला तर तुझा जीव वाचेल. But But- if you don't listen to that voice तुम्ही नाही जर तो आवाज ऐकला, or the word, त्या शब्दाचा आवाज तुम्ही जर नाही ऐकला, you will meet with an तर accident. अपघात होणार तुझा. Amen. आमेन. And that's why Isaiah 30:21 doesn't say म्हणून- you will hear a voice behind you. यशया 30:21 मध्ये असं नाही लिहिलेलं की तुझ्या पाठीमागून तुला एक आवाज येईल, Because my God doesn't just shout. कारण माझा देव फक्त आरडाओरडा करत नाही रे. You know, sometimes we say, कधी कधी आपण म्हणतो ना, "Arda orda karu naka." हा हे बाबा जरा आरडाओरडा कमी करा रे, थोडा शांतीचे लो. He instructs us. आपल्याला तो मार्गदर्शन करतो. Amen. आमेन. He gives substance to us. वजनदार गोष्टी देतो, ज्याच्यात वजन आहे, ज्याला अर्थ आहे. Think आमेन. of the radio. आता तुम्ही रेडिओचा विचार करा. You know, the Radio. static is sound. रेडिओतनं जे नाद येतात, It's just voice. तो एक आवाज आहे. But when you turn it to the right frequency, पण बरोबर त्या लहरी जर तुम्ही धरल्या, you hear the music or you hear the word. तर मग त्यातनं आपल्याला संगीत म्हणा, गाणी म्हणा, जे असेल ते ऐकू येतं. But in the beginning, it's just a noise. सुरुवातीला फक्त तो एक आवाज आहे, रेडिओ. You don't say, "Oh, I like this noise." मग तुम्ही असं म्हणता का, हा आवाज मला आवडला, आणि सुरुवातीला असा ट्रररर असाच काहीतरी आवाज येतो. That time it was Vivid Bharati and then हा. Ceylon. हा, विविध भारती, सिलोन, हे So सगळे we used to tune it, isn't it? है ना. आपण Correctly. स्टेशन पकड़ायचो ना. अभी हमारे जमाने का बोल रहे, क्या ही मालूम ये बच्चों को क्या ही समझेगा. And so many people hear noise in life तर अनेक लोक आयुष्यात आवाज ऐकतात and they think that this will make my life. आणि त्यांना असं वाटतं यातनं माझं जीवन बनेल. There are many voices that want to speak to you. अनेक आवाज आहेत ज्या आवाजांना तुझ्याशी बोलायचंय. Scroll the Facebook. फेसबुक वर जा,
ते सांगावं लागत नाही, जातातच. They will all tell you what to do. सगळे सांगतील फेसबुक पे क्या करने का मैं सिखाता हूं. One will tell you, एक म्हणेल don't drink 8 glasses of water. 8 ग्लास पाणी नका पिऊ. Scroll further, another fellow will पुढे say, अजून एक आला, you have to drink 8 glasses of 8 water. ग्लासच पाणी प्यायचं. Nobody will agrees with the other. आणि कोणाचं एकमेकांशी सहमत नाही. हा 8 म्हटला तर तो 6 म्हणतो, हा 6 म्हटला तर तो 10 म्हणतो. कितना पाणी पिए फिर हम लोग? You will never know. काहीच समजत नाही. See, God does not want you to live by static. तसं देवाची इच्छा नाहीये की तुम्ही अशा हिशोबांवर He जगावं. wants you to live by the living word of God. देवाच्या जिवंत शब्दांवर तुम्ही जगावं अशी देवाची इच्छा आहे. Amen. शब्द. आमेन. जगतो आम्ही. When Samuel was small, शमूएल जेव्हा लहान होता, God said, Samuel, Samuel. देवाने त्याला हाक मारली, शमूएला, शमूएला. But later, नंतर God gave him a word of prophecy. देवाने त्याला भविष्यवाणीचा शब्द दिला. Yes. हा? In 1 Samuel 3:11, 1 शमूएल 3:11. he gave him a word of prophecy. 1 शमूएल 3:11 मध्ये त्याला भविष्यवाणी पर शब्द देवाने दिला. First he gave a voice. पहिला आवाज दिला, हाक Samuel, मारली. Samuel. शमूएला, शमूएला, हाक ना- मारली, आवाज दिला. Now, if somebody tells you Samuel, Samuel, आता कोणी जर तुला म्हणालं शमूएला, शमूएला, I mean, that does not give any answer to any of your questions. तर त्यातनं तुझ्या कुठल्याच प्रश्नांना उत्तर मिळत नाही रे. कोणी नुसतीच तुला नावाने हाक मारली तर तुझ्या प्रश्नांना थोडी उत्तर मिळतात. But then why did God call Samuel, Samuel? पण देवाने मग शमूएला, शमूएला अशी त्याला हाक का मारली? To gain his attention. त्याचं लक्ष वेधून घ्यायला रे, थोडा मेरे तरफ ध्यान कर. See? And so when God got his attention, आणि मग देवाला जेव्हा त्याचं लक्ष स्वतःकडे मिळालं, God gave him a word of prophecy. मग देवाने त्याला भविष्यवाणीचा शब्द दिला. Voice gets your attention. आवाज तुझं लक्ष वेधून घेतो. Word gives you an assignment. शब्द तुला कामगिरी देतो. Word अच्छा, talks बहुत to अच्छा. you about your future. शब्द तुला तुझ्या भविष्याविषयी सांगतो. And the same thing like Paul पॉल तेच on, झालं. on Damascus Road. दिमिश्काच्या रस्त्यावर पॉलचं तेच झालं. He heard a voice, त्याने आवाज ऐकला, a sound. त्याने एक नाद ऐकला. आय हर्ड अ ग्रेट व्हॉइस. ते गाणं आहे ना, एक आवाज ऐकला. But God changed that voice into the word of God. देवाने तो आवाज देवाच्या शब्दात बदलला. Because Bible says कारण बायबल the म्हणतं people around Paul heard the voice. पॉलच्या अवतीभोवतीच्या माणसांनी आवाज ऐकला. They heard the sound. त्यांनी तो आवाज, ती वाणी ऐकली. But Paul heard the word of God. पॉलने त्यातला देवाचा शब्द ऐकला. Whose life was made? कुणाचं जीवन घडलं? Paul. पॉलचं. The one who hears the word of God, his life will be made. देवाचा शब्द जो ऐकेल त्याचं जीवन बनेल आणि घडेल. None of the people with Paul's life were made. बाकी पॉलच्या अवतीभोवती जी कोणी माणसं होती आणि ज्या कोणी माणसांनी त्याच्यासोबत दिमिश्काच्या रस्त्यावर तो आवाज ऐकला, त्यांची नाही जीवन घडली, See? पण त्या आवाजातला शब्द ज्याने ऐकला. Because Paul That's a good- later on repeats it. कारण पॉल नंतर परत सांगतो, He says, the म्हणतो. people around me heard a sound माझ्या अवतीभोवतीच्या माणसांनी आवाज ऐकला and they got scared. आणि ते घाबरले. A voice may shake you, आवाज कदाचित तुला घाबरवून but the हादरवेल, word of God will shape you. पण देवाचा शब्द तुला आकार देईल, घडवेल. मराठीचे understand. म्हणतात घडवेल. घडवेल म्हणजे तेच, आकार देईल. Noise only grabs attention. आवाज नुसतं आपलं लक्ष वेधून घेतो की वहां पे आवाज आ रहा है, क्या है आवाज? See, but word of God पण त्यातला शब्द, देवाचा will शब्द make your life, will give you direction. तुझं जीवन घडवेल, तुझ्या आयुष्याला दिशा देईल. Amen. आमेन. A voice may also tell you that something is near, आवाज तुला असंही सांगेल कदाचित की काहीतरी जवळ आहे, but the word of God will tell you what to do. पण देवाचा शब्द तुला हे सांगेल की काय करायचं. Amen. आमेन. Like you hear many voices, जसं तुम्ही अनेक आवाज ऐकता ना बेटा, people will tell you, लोक सांगतील खूप त्रास आहे आजकाल. असं. You agree? तुम्ही पण सहमत करता. काम लवकर मिळत नाही. असं. We don't get a job nowadays. अलीकडे नोकऱ्या लवकर मिळत नाहीत. Horrible world we are living काय in. भयानक झालंय ना अलीकडचं See, जग. these are voices. हे सगळे आवाज असतात बेटा. I don't want voices. मला आवाज नकोय, I want the word of God. मला देवाचा शब्द हवाय. What to do in such a situation? असल्या परिस्थितीत काय करायचं ते सांगा. Amen. जग खराब झालंय, जगात सध्याला नोकऱ्या मिळत नाहीत, जग भयानक झालंय, हा आवाज झाला, मला ते नाही ऐकायचं. त्या परिस्थितीत करायचं काय, तो कोणीतरी शब्द द्या. See, तो देव that can only come from God. तो फक्त देव देतो. Amen. तो शब्द फक्त देव देतो. Many times the voice wakes us up, अनेक वेळा आवाज आपल्याला जाग करतो. but the word of God gives you resurrection. देवाचा शब्द आपल्याला
पुनरुत्थान देतो, मेलेला जीवन झाला It raises us up. आणि आपल्याला सजीव करतो. Amen. Amen. So let us not live on echoes. तर केवळ जो आवाज घुमतोय त्या घुमणाऱ्या आवाजावर जगू नका, Let us live on instructions. तर मार्गदर्शन जे केलंय त्यावर जगा. That's why I read the Bible every day. मग त्याच्यात परत पहिली गोष्ट पहिली, रोज बायबल वाचा. Every day. रोज बायबल वाचा. Bible is not just a voice. बायबल केवळ आवाज नाहीये, It is the word of God. बायबल देवाचा शब्द आहे. बायबल रोज वाचा. Amen. ऑप्शन नाहीये, पर्याय नाहीये. And that's the difference between confusion and clarity. आणि हा फरक आहे गोंधळात आणि स्पष्ट गोष्टीत, की हे स्पष्ट आहे आणि हा गोंधळ आहे. Amen. Amen. The sheep don't just hear the shepherd's sound. मेंढरं फक्त मेंढपाळाचा आवाज ऐकतात असं नव्हे, They follow his word. ते त्याच्या शब्दामागे चालतात. My Jesus is the word of God. माझा येशू देवाचा शब्द आहे. That's why Jesus says, म्हणून येशू my म्हणाले, sheep hear my voice. माझी मेंढरं माझा आवाज ऐकतात. Voice coming from the word of God. आवाज देवाच्या शब्दातनं आलेला. आमेन, आमेन, Amen. हालेलुया. Voices may pass, आणि आवाज येतील, आवाज जातील, but the word of God stands forever. देवाचा शब्द कायम उभा राहील. That's what Isaiah 40 verse 8 says. यशया 40:8 मध्ये असंच लिहिलेलं आहे. Then why do we need a voice? मग आपल्याला आवाजाची गरजच काय? Voice is given for attention आवाज आपलं लक्ष वेधून घ्यायला दिलाय and word is given for instruction. आणि शब्द आपल्याला मार्गदर्शन करायला दिलाय. Voice will be given to wake you up, आवाज तुला जाग करायला दिला जाईल, but he gives his word to take you forward in life. पण शब्द तुला आयुष्यात पुढे घेऊन जायला दे. Amen. Amen. The word of God is eternal. देवाचा शब्द अनंत काळचा आहे. It does not change. देवाचा शब्द बदलत नाही. The voice will fade away, आवाज निघून जाईल, but the word of God will remain forever. पण देवाचा शब्द कायम टिकेल. Amen. आमेन. The Amen. children of Israel heard the voice of God on Mount Sinai, इस्रायली लोकांनी सिनाय डोंगरावर देवाचा आवाज ऐकला, but most of them forget what they heard. पण जास्तीत जास्त लोक They त्यातले forgot what they heard. जास्तीत जास्त लोक त्यातले विसरून गेले की त्या शब्द काय आला होता. But when the Lord gave Moses the tablets on which he wrote the 10 commandments, पण परमेश्वराने मोशेला जेव्हा 10 आज्ञा लिहिलेल्या पाट्या it was दिल्या, the word of God. तो शब्द आला देवाचा. Amen. आमेन. That word of God remained. तो देवाचा शब्द राहिला It lasted for generations. आणि पिढ्यानपिढ्या राहिला. All the law सगळा नियम came from that 10 नियम commandments. शास्त्र त्या 10 आज्ञेतनं आलं. Amen. आमेन. See? And the word of God is such a comfort. आणि देवाचा शब्द इतकं सांत्वन देतो ना बेटा. Voice is never a comfort. Word of God is a comfort. आवाज सांत्वन देत नाही, देवाचा शब्द सांत्वन देतो. कधीतरी मनावर घेऊन करून बघा, Because the word points to Jesus. कारण हा शब्द येशूंकडे इशारा करतो. In the beginning was the word, सुरुवातीला प्रारंभी शब्द होता, and the word was with God, शब्द देवासह होता and the word was आणि God, शब्द देव होता and the same was in the beginning with आणि God. तोच प्रारंभी देवासह होता. That word became flesh त्या शब्दाने देह धारण केला and dwelt amongst आणि us, तो शब्द देह धारण करून आपल्यात and we राहिला beheld his glory. आणि आपण त्याचे Amen. गौरव पाहिले. Praise God. उत्पत्तीत लिहिलेलं आहे. See, the word of God is the expression of God. देवाचा शब्द म्हणजे देवाचे हावभाव व्यक्त करणं आहे. He is the image of God. देवाची प्रतिमा आहे. Amen. आमेन. At times, the voices can be misunderstood. कधी कधी आवाजांची गैरसमजूत होऊ शकते की हा काय आवाज आला, आवाज असा आला पण ह्यांनी काहीतरी गैरसमजूत केली. Amen. आमेन. असं होऊ शकतं. You don't know what kind of voice that is. आवाज कुठल्या पद्धतीचा कधी येतो आपल्याला कळत नाही. But पण Christ and the scripture and the word, they are clear and final. ख्रिस्त, शास्त्रवचन आणि देवाचा शब्द क्लिअर आहे आणि फायनल आहे. Amen. आमेन. शब्द सांगत आहे तसं करा. Amen. आमेन. And so, the word of God tells you, turn left, turn right. देवाचा शब्द तुम्हाला सांगतो डावीकडे वळ, उजवीकडे वळ. Say, the word doesn't just say, hey, go. देवाचा शब्द असं नाही म्हणत फक्त की ए जा. No. नाही, Turn left now. डावीकडे जा. Okay, now turn right now. आता उजवीकडे जा. Now turn left now. आता डावीकडे जा. That is clear guidance. त्याला म्हणतात क्लिअर कट मार्गदर्शन. Amen. आमेन. And that's why I love the word of God. म्हणून माझं देवाच्या शब्दावर The प्रेम आहे. more you read the word of God, the more it enters in you and it directs you. जेवढं जास्त तुम्ही देवाचा शब्द वाचाल तेवढा तो तुमच्या आतमध्ये प्रवेश करेल आणि तुम्हाला मार्गदर्शन करेल. Amen. आमेन. शब्द माहित पाहिजे बेटा. शब्द वाचा, बायबल वाचा. And God
gave that word to Ananias, so Ananias will take that word and say it to Paul. आणि देवाने तो शब्द अनन्याला दिला की त्या अनन्याने तो शब्द घेऊन पॉलला द्यावा. Amen. Amen. So that Paul will know the direction and the purpose for him. की पॉलला ते मार्गदर्शन मिळावं, समजावं आणि त्याच्या जीवनाचा संकल्प कळावा. And that's how it works. असं काम होतं. Amen. असं काम होतं. I'm giving you the word. मी काय करतोय? मी तुम्हाला शब्द देतोय. That word that came from God. जो शब्द देवाकडून आलाय तो मी देतोय. And I'm giving it to you. तुम्हाला देतोय मी देवाकडनं आलेला शब्द. Your spirit is picking up those words. आणि तुमचा आत्मा इथे बसून ते शब्द वेचतोय. And it will benefit you one day. आणि एके दिवशी तुला त्यातनं फायदा होणार. Amen. एके दिवशी त्यातून तुला फायदा होईल. Because a voice can catch your ear. का आवाज तुझ्या कानाला धरू शकेल. But the word can change your wrong path into right path. शब्द तुझ्या चुकीच्या रस्त्याला योग्य रस्त्यात बदलेल. Praise हा God. रस्ता नाही, हा रस्ता धर. And that's why don't just seek for an experience. आणि म्हणून फक्त अनुभवांच्या मागे लागू नका. Seek instruction. मार्गदर्शन की देवबाप्पा तू मला मार्गदर्शन कर. Don't go for prophecies from people. मी परत सांगतो तुम्हाला, लोकांकडनं भविष्यवाण्या घ्यायला वेड्यासारखे जाऊ नका. Go for instructions from the word of मार्गदर्शन God. घे. तुझे समझना है तेरे लाइफ में क्या होना है, तू बाइबल पढ़, तुझे समझेगा. Amen. लोकांकडनं प्रॉफेसी घ्यायची गरज नाही. And God doesn't just want us to hear Him, आणि देवाची अशी फक्त इच्छा नाही की आपण त्याचं ऐकायचंय. but we need to obey Him also. ऐकायचंय आणि ऐकून आज्ञा पालन करायचंय. If He says turn left, see that you don't turn right. आणि देव जर तुला म्हणाला शब्द देऊन की डावीकडे वळ, तर वळ, मग उजवीकडे वळू नको. Say, if He says turn right, don't turn to the आणि left. देव जर तुला म्हणाला उजवीकडे वळ, तर मग डावीकडे वळू नको. Amen. देव सांगतो तसं करायचं. Because कारण word is power. शब्द सामर्थ्य आहे. It is coming from God who knows the future. शब्द देवाकडनं येतो, ज्या देवाला भविष्य ठाऊक आहे. Amen. समजताय ना? That's why every morning I say, म्हणून मी रोज सकाळी म्हणतो, Lord, speak, Lord. प्रभू बोल प्रभू. It's not that I'm expecting the same moment for Him to speak to me. आणि असं काही नाही की तक्षणी मग मी आशा ठेवतो की त्यांनी माझ्याशी बोलावं. No. असं नाही. I just put a word before Him. पण त्याच्यासोबत मी सकाळी सकाळी माझ्या प्रार्थनेचे शब्द टाकून देतो की माझ्याशी बोलशील आज, मला चालव. Lord, प्रभू lead me and guide me. मला चालव, मला मार्गदर्शन कर, Tell आज me. माझ्याशी बोल. Put it in my heart. सांग Put it in मला, my बोल brain. माझ्याशी, माझ्या हृदयात टाक, माझ्या मेंदूत टाक. And if I forget, remind me आम्ही again. विसरलो तर मला आठवण करून दे. Remind me 10 times, 10 Lord. वेळेला मला आठवण करून दे. You know me, I forget, तुला Lord. माहितीये मी विसरभोळा आहे. Talk to Him that way. असं बोला ना देवाशी. बोला ना. Amen. सांगा देवाला. त्यात काय लाजायचंय? बनवलं कोणी तुला? त्यांनीच ना. Don't chase voices. आवाजांच्या मागे लागू नका. Don't chase experiences. अनुभवांच्या मागे इतरांच्या किंवा कुणाच्याही लागू नका. Don't depend on too much on emotions. आणि जास्त भावनांवरती सुद्धा अवलंबून राहणं की मुझे ऐसा लगा, वो लगने पण नहीं जाते बेटा, ये बोलना चाहिए. Don't depend on goosebumps. आणि मला अंगाला शहारे काटे आले म्हणून मी केलं. नको नको नको. आपल्याला काटे कशाने येऊ शकतात? आपलं कायच सांगावं बेटा, अपनी तो बात ही न्यारी है. Anchor yourself in the word of God. तर देवाच्या शब्दात तू तुझा सुकाणू घाल. I will show you some examples काही उदाहरणं मी तुम्हाला दाखवी. of God directing and correcting or rerouting us. देवाने मार्गदर्शन करणं आपल्याला, आपली चूक आपल्याला सुधरवून देणं आणि परत आपल्याला योग्य रस्त्यावर आणण्याची काही उदाहरणं I'll देतो. give you some biblical characters. पवित्र शास्त्रातूनच काही लोकांची उदाहरणं देतो. You know Balaam बलाम माहित आहे ना? in Numbers 22. गणना 22वा अध्याय काढून ठेवा. He was on the wrong path त्याने चुकीचा रस्ता धरला and he was riding to curse Israel. आणि तो इस्रायलला शाप द्यायला निघाला. An angel stood in the road, तर देवाचा दूत रस्त्यात उभा राहिला. but Balaam could not see it. पण बलामाला दिसेना तो. See? But his donkey could see it. त्याच्या गाढवाला दिसला. See? Sometimes God will reveal Himself to donkeys कधी कधी देव गाढवांना प्रगट होईल. and will not reveal Himself to seers or prophets. आणि जे कोणी हे So आहेत ना, असे नामधारी म्हणा, द्रष्टे, संदेष्टे, त्यांना नाही देव प्रगट होणार. Yes. गाढवांना होईल. म्हणजे आपण कोण काय झालो गाढवापेक्षा खाली. Can you imagine? कल्पना करा. Balaam didn't see the angel of हो the ना. Lord, but the donkey saw. बलाम जो माणूस, त्याला नाही दिसला देवाचा दूत आलेला,
त्याच्या गाढवाला दिसला. And it depends on God whom to reveal and whom not. आणि देवावर सुद्धा अवलंबून आहे की कोणाला मला आज प्रगट व्हायचंय. आज मुझे इसके गधे को ही प्रगट हो रहा है. Amen. देव त्यालाच प्रगट होईल. ते देवावर पण आहे. And so Bible says his donkey turned aside 3 times. तर बायबल म्हणतं बलामाचं गाढव 3 वेळेला असं वळलं. See? And finally the Lord opened Balaam's eyes शेवटी बलामाचे डोळे प्रभूने उघडले and gave him a word of correction. आणि त्याला एक त्याची चूक सुधरवणारा शब्द दिला. In Numbers 22:32, गणना 22:32 मध्ये the Lord said, "Behold, I have come out to oppose you because your way is perverse before me." आणि यहोवाचा दूत त्याला म्हणाला, तू आपल्या गाढवीला या 3 वेळा कशाला मारले? मीच तुला अडवायला निघालो, कारण माझ्या दृष्टीने तुझा मार्ग विपरीत आहे. See, your road is not the right road. तुझा मार्ग जो तू धरलाय तो बरोबर नाहीये. Change the road तू रस्ता बदल, and I will bless you. मी तुला आशीर्वाद देईन. त्या गाढविणीला काय मारतोय? See, he was beating the donkey. तो गाढवाला मारायला लागला. तर ते म्हणला, अरे गाढवाला काय मारतो? मी तुला सुधरवतोय. तू रस्ता चुकीचा धरलाय. So that was the word behind him, तर त्याला हा शब्द मागून आला and he thought he was on the right road. आणि त्याला असं वाटत होतं, नाही नाही मी बरोबर रस्ता धरलाय. But God interrupted him and said, पण देवाने त्याला थांबवलं आणि देव त्याला म्हणाला, "This is the way." एक्सक्यूज मी बलाम, हा रस्ता चुकलाय, हा धर. But he didn't listen. त्याने नाही ऐकलं. Finally, he died a miserable death. शेवटी किती भयानक मरण मेला तो. जल्दी जल्दी सुनेंगे तो अच्छा होगा, नहीं तो प्रॉब्लम होगा. That young Samuel I spoke about, तो छोटा शमूएल मी म्हणालो, he heard the Lord speak to him 3 times. त्याने 3 वेळेला देव त्याच्याशी बोलताना ऐकलं. See? That is the mercy of God. देवाची दया ती When you miss the first time, he speaks again. की पहिल्यांदा देवाने हाक मारलेली नाही तुला ऐकू आली, देव परत बोलला. Second time. परत आवाज आला, Third दुसऱ्यांदा, time. तिसऱ्यांदा परत आवाज दिला. How patient is my God? देव माझा किती धीराने वागतो बघा. कारण देवाला माहित असतं यांचे कान थोडे बधीरच आहेत. 2-3 बार तो बुलाना पडेगा. And many times we behave very differently. आणि बऱ्याच वेळेला आपण पण जरा वेगळंच वागतो बरं का. एकदा सांगितलं यापुढे नाही हो सांगणार. का? कोण तुम्ही? नाही आम्ही पुण्याचे पेशवे, आम्ही एकदाच सांगतो. हो का? Your आमचा देव God खूप is वेळा saying सांगतो. 3 times. इथे देव 3दा बोलला. And so at first he thought it was Eli. पहिल्यांदा शमूएलाला वाटलं एली याजक बोलला होते. And so he ran to Eli. तर तो एलीकडे धावला. And so Eli said, तर एली त्याला म्हणाला, "I didn't call you. मी नाही तुला हाक मारली, Go and sleep." मी नाही आवाज दिला, जा झोप. Again the Lord called. परत आवाज दिला प्रभूनी. He again ran to Eli. परत धावला तो एलीकडे "Master, you called me?" की गुरुदेव तुम्ही बोलवलं. Little Samuel, maybe छोटा 9 years होता, old, 9 वर्षाचा वगैरे असेल, sleeping in छोटासा. Shiloh temple, शिलोच्या मंदिरामध्ये near the Ark of the Covenant. कराच्या कोशापाशी झोपलेला. Every evening he used to light the lamp, हो, रोज संध्याकाळी समई पेटवायचा and that in the morning he used to put it off. आणि तिथे झोपायचा आणि सकाळी मग ती समई तो विझवायचा. Then Eli said, तर एली बोलला मग, "It's the Lord." शमूएला प्रभू बोलतोय. And so next time, परत जर आवाज आला ना, when you hear that voice, परत जर आवाज आला, humbly say, नम्रपणे म्हण, "Speak, Lord, बोल प्रभू, your servant hears you." तुझा दास ऐकत है. खुद के बच्चों को नहीं सिखा सका, इसको सिखाई. And so when Samuel did that, शमूएलाने जेव्हा हे केलं, God gave him his word. देवाने त्याला शब्द दिला. And God didn't allow a single word coming from Samuel's mouth to fall down. आणि शमूएलाच्या मुखातून एकही शब्द जो बाहेर पडला तो देवाने असा उथळ पडू नाही दिला. Amen. देवाने झेलून धरले शमूएलाचे शब्द की बंदा मेरा है. That means म्हणजे when he opened his mouth, जेव्हा things त्याने आपलं happened. मुख उघडलं, गोष्टी घडल्या. And he revealed everything what God will do for Eli and his home. आणि एलीसाठी आणि एलीच्या घरासाठी देव काय करणार आहे त्याने सगळं प्रगट केलं त्याला. That judgment is coming in that home. की न्याय त्या घरावर येत आहे. He told a small boy. त्या लहान मुलाला बोलला देव शमूएलाला. And Eli said, "I know God had spoken to you about me." मग एली याजक म्हणाला शमूएलाला, मला माहिती आहे देव तुझ्याशी माझ्याविषयी बोललाय. No, no, he didn't say that. नाही, नाही, No, नाही. no, tell me. नाही नाही मला सांग तू. And he told the whole truth. मग शमूएलाने सगळं खरं सांगितलं. So this is from that day. त्या दिवसापासून The word of God kept following Samuel, देवाचा शब्द शमूएलाच्या मागे मागे येत राहिला. guiding him step after step त्याला into his मार्गदर्शन calling. करत राहिला. पावलावर पावलावर प्रत्येक पावलावर त्याच्या पाचारणामध्ये त्याला नेत गेला. स्टेप बाय स्टेप टू द ग्लोरी लँड. Amen. Look at Philip फिलिप in Acts 8. प्रेषित 8. Say, he was always open to God. नेहमी देवासाठी तो उघडा असायचा की तू बोल मी आहे. Say,
And so he was in the midst of the revival in Samaria. तर शोमरोनात जे संजीवन आलं त्या संजीवनात होता तो. You know, everybody was rushing to Philip आणि सगळे फिलिपकडे धावत होते because he became a big evangelist कारण फिलिप खूप मोठा सुवार्तिक झाला, अ मॅन ऑफ गॉड. and people were rushing to him. आणि लोक त्याच्याकडे मग धावायला लागले. But his ears were open to पण God. त्याचे कान देवासाठी उघडे होते. See, he was not enjoying only in the revival. तो केवळ त्या आलेल्या संजीवनात मजा करत नव्हता. See, in the middle of revival, संजीवनामध्ये when suddenly जेव्हा अचानक an angel of the Lord told him, देवाच्या दूताने त्याला सांगितलं, he heard the voice behind him, त्याला आवाज ऐकू आला मागून, arise, उठ, go to the south, दक्षिणेकडे जा, go to Gaza, गाझाकडे जा. just go. जा जा, सांगतो मी, जा. See, in the midst of the party also, if your ears are open to God, he will speak to you. भरल्या मेजवानीच्या पार्टीत सुद्धा तुझे कान जर उघडे असतील तर देव तुझ्याशी बोलेल. Always open your ears to God. नेहमी कान देवासाठी उघडा ठेवा. Whether you are on vacation, whether you are enjoying, you are eating, you are drinking, you are laughing, let your ears be open to काही God. करा, सुट्टीला जा, जेवत असा किंवा बसलेले असा, हसत असा, खात असा, कान देवासाठी उघडा ठेवा. Keep your ears open. कान देवासाठी उघडे ठेवा. Amen. उठता बसता, Like once दिन रजनी खाता when पिता. when I heard the news that a bank was going to be shut down मी जेव्हा ऐकलं की एक बँक बंद होणार आहे, many years back, खूप वर्ष झाली या गोष्टीला, I had 1,75,000 church money in that bank. 1,75,000 रुपये हा चर्चचा पैसा त्या बँकेत होता. That time it was a huge amount. आणि त्या काळामध्ये जवळजवळ आता याला एक 30 वर्ष, त्याच्याहून जास्त वर्ष झाली, तर त्या काळात ही रक्कम फार मोठी. And I took my pastor with me. तर माझे एक पास्टर होते माझ्यासोबत त्यावेळेला, त्यांना मी घेतलं I said, I will withdraw all the money. आणि म्हटलं सगळे पैसे आज काढून घेऊ, कारण कानावर आलं होतं की बँक बंद होणार आहे. There was a policeman with me. एक पोलीस व्यक्ती पण माझ्यासोबत तेव्हा होते, What is his name? लहासे. Lahase. आय गेस इज नो मोर नाउ, इज गॉन टू द लॉर्ड. And he was with me. ते माझ्यासोबत होते He had a Shabnam bag. आणि म्हणतात ना ती शबनम बॅग, तशी एक शबनम बॅग होती त्यांच्याकडे. Now, I just rushed. And मी so I गेलो. didn't carry any bag. मी काही बॅग वगैरे नेली नाही, मी घाईघाईनी बँकेत गेलो. And the cashier gave all 10 rupees notes and 50 rupees notes. कॅशियरनी मला 10-10च्या 50-50च्या नोटा दिल्या. वो टाइम पर एटीएम नाही था. And such a huge load of money. आणि हे थप्पी सगळी नोटांची. I don't know where to keep. आता मला कळेना मी हे कुठे ठेवू. I put it in my handkerchief. माझ्या रुमालात, हात रुमालात मी ठेवलं. And as a big display, I was taking it out. आणि असं प्रदर्शन भरवल्यासारखं मी नेत होतो, बाहेर नेत होतो. And then that policeman said, मग ते पोलीस व्यक्ती लहासे ब्रदर मला म्हणाले, give it to me. मला द्या पास्टर, I will put it in the bag. मी शबनम बॅगेत ठेवतो. I hesitated. मी जरा डगमगलो. He thought I didn't trust him. त्यांना असं वाटलं पास्टरांचा बहुतेक माझ्यावर विश्वास नाही. But that moment I heard a voice of God. अहो पण त्या क्षणाला देवाचा शब्द मला ऐकू आला होता. As you go down, जसं तू खाली जाशील, 2 people on the bike will try to snatch that money. 2 जण बाईकवर येतील आणि तो पैसा खेचायचा प्रयत्न करतील, So असं keep it देवाचा with you. शब्द मला आला. तर तूच तुझ्या जवळ पैसे ठेव. So that's why I said I will not give it to you. म्हणून मी म्हटलं की नको नको, माझ्याकडेच ठेव. He felt little bad. त्यांना थोडं वाईट वाटलं. तर वाटणारच, त्यांना असं वाटेल की पास्टरांचा आमच्यावर विश्वास नाही. लोकांना काय काय वाटतंय. And then we got down. It was on first floor. मग आम्ही खाली आलो. पहिल्या मजल्यावर बँक होती. खाली आलो. That pastor went to get the 2-wheeler. मग ते पास्टर जे होते माझ्यासोबत, ते गाडी आणायला गेले. 2 व्हीलर होती. This policeman was with me. हे पोलीस व्यक्ती माझ्यासोबत होते. Suddenly, अचानक out of the blue, कुठून तरी, on a blue, आउट ऑफ द ब्लू, ऑन अ ब्लू, blue kinetic Honda, निळ्या कायनेटिक होंडावर 2 fellows came and went in between us. 2 जण आले आणि आमच्या मधून गेले And he snatched that आणि ती शब्द bundle खेचली. out of my hand. आणि माझ्या हातातनं खेचलं ते त्याने. And I was ready for it. मी तयारच होतो. I took it back. कारण देवाने मला शब्द दिला होता. मी परत खेचली. Again he went back and again pulled it. ते गाडीवरनं परत असे आले, परत खेचलं. Again he pulled it मी back. परत खेचलं. त्यांनी खेचलं, मी परत खेचलं. And they went away. मग ते गेले. And then the pastor came. मग ते पास्टर आले. He had his old 2-wheeler, त्यांची एक जुनी गाडी होती, 2 व्हीलर. scooty or something he had. स्कूटी वो जमाने में नहीं था, और I ही don't कुछ know what चेतक it बितक was. रहेगा. हाँ, वो जमाने स्कूटी नहीं He था. said, let's go behind them. तर ते म्हणाले की आपण त्यांच्या मागे जाऊ. I said, nothing doing. म्हणलं नको नको See? नको. If जान that- बसी पैसे If that money would have been gone,
तो पैसा त्या दिवशी जर गेला असता, people would have accused me, लोकांनी मला नावं ठेवली असती. isn't it? हो की नाही? हो की नाही? But see how good our God is. पण देव किती चांगला आहे. मला अगोदरच बोलला. This is just one instance I gave you. There are many times God has हे spoken तर to me. एक उदाहरण मी तुम्हाला दिलंय. अगणित वेळेला देव माझ्याशी बोललाय. What about that bus we were going to? Many. Somewhere we were going in south and God spoke to him Yes. about that bus. And I told my sister also, she didn't believe. आणि माझी बहीण होती तेव्हा माझ्यासोबत आणि माझ्या And my बहिणीला मी brother-in-law. सांगितलं, माझी बहीण आणि माझे मेवणे दोघे आमच्या सोबत होते. तर त्यांना मी म्हणालो की देव माझ्याशी बोलतोय Ki that the wheel will come out of the bus. की ज्या बस मध्ये आपण बसलोय त्या बसचं चाक बाहेर पडणार आहे, तुटणार, काहीतरी होणार आहे. They didn't believe. त्यांनी नाही विश्वास ठेवला. I said we have to get down now. म्हटलं आपण खाली उतरायला हवं, असं होणार आहे. But they didn't. त्यांनी नाही. And it happened. The wheel only came out. झालंच असं. of आणि the bus. तिथले रस्ते एकदा असे वळणाचे आणि चाक Somehow- निसटलं त्या बसचं. Somehow we got saved. कसे बसे आम्ही वाचलो. Amen. म्हणून मी तर चान्सच घेत नाही. Now, हमेशा पास्टर ने कुछ बोला, पत्थर पे लकीर बेटा करके छोड़ने का. and so when Philip obeyed the voice तर फिलिपाने जेव्हा आज्ञा पालन केलं or the spirit of God's word आणि देवाच्या शब्दातला, देवाच्या आत्म्यातला शब्द ऐकला, in Acts 8:29, प्रेषित 8:29, that was the word behind him. तो शब्द त्याच्या मागे आला होता. See, he didn't plan it, त्याने काय प्लॅनिंग केलं नव्हतं. but God whispered. देव बोलला, God gave direction देवाने त्याला मार्गदर्शन केलं step by step. पावला पावलाला. Say, हालेलुया. and that eunuch was saved, आणि त्या षंडाचं तारण झालं and Ethiopia was touched. आणि इथोपिया देशाला स्पर्श झाला. The whole of Ethiopia was touched संपूर्ण इथोपिया देशाला स्पर्श झाला. because this fellow was a treasurer in the queen's palace. कारण राणीच्या महालात इथोपियामध्ये हा षंड खजिनदार होता. Say, बघा देव कसं काम करतो. ह्याला सुवार्ता सांगायला देवाने फिलिपाला तिथून इकडे आणलं की चल, आणि त्यांनी ऐकलं. you know, once Paul tried to preach in Asia, एकदा पॉलने आशिया खंडात प्रीचिंग करायचा प्रयत्न केला, but the Holy Spirit stopped him. पवित्र आत्म्याने त्याला थांबवलं. Many times when it is preaching, we say it is God. अनेक वेळेला प्रीचिंग म्हटलं की आपण म्हणतो नाही, प्रीचिंग म्हणजे देवच ना, देवाकडनंच ना, आणि उपदेश देवाकडनंच असतो ना. प्रीचिंग तो प्रभू के पास से रहता ना. How can it come from the devil? कसं काय सैतानाकडनं प्रीचिंग होणार आहे? But see, when he was trying to preach in Asia, the Holy Spirit said, don't preach. पण आशिया खंडात एकदा पॉलने प्रीचिंग करायचा प्रयत्न केला तर पवित्र आत्मा त्याला म्हणाला, नको करू प्रीचिंग. So there's a time for everything. म्हणजे मला काय म्हणायचंय, प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते बेटा. And so sometimes we get beaten up and sometimes things go wrongly. आणि म्हणून मग कधी कधी आपल्याला मार बसतो, कधी कधी गोष्टी चुकतात. हे ह्याच्यामुळेच. So he tried again to go to Bithynia. मग त्याने परत प्रयत्न केला बिथिनियाला जायचा. But the Spirit of the Lord said, तर देवाचा no. आत्मा परत त्याला म्हणाला नाही जायचं. Then in a vision, मग दृष्टांतात, because he was thinking, why God is saying no? कारण पॉलला विचार पडला की देव मला प्रीचिंग साठी नाही का म्हणतो. Why this word is coming behind हा me? शब्द माझ्या मागे Isaiah का येतोय? 30:21. यशा 30:21 माझ्या मागे का हा शब्द येतोय. Then a vision came. मग त्याला दृष्टांत A झाला. man from Macedonia, मासेदोनियातला एक माणूस he appeared and said, तो त्याच्या समोर आला दृष्टांतात आणि म्हणाला, Paul, please come over and help us. पॉल प्लीज इकडे येऊन आम्हाला मदत कर. तेव्हा त्याला कळलं असेल देव मला तिकडे जायला का नाही म्हणत होता. Are you getting me? कळतंय का? So the Spirit's redirection was exactly according to Isaiah तर 30:21. पवित्र आत्म्याने जे त्याला परत रिडायरेक्शन करून दिशा दाखवली ते यशया 30:21 नुरूप. That this is the way, walk in it. This is not the way, don't walk in it. या मार्गात चाल, हा मार्ग आहे, त्या मार्गात चालू नको, तो मार्ग नाहीये. Say. And so Paul's ears caught the word behind him. तर पॉलच्या कानाने तो मागचा शब्द पकडला And the gospel entered Europe. आणि शुभवर्तमान युरोप खंडात आलं. That's how Europe came to the Lord. तसं युरोप प्रभूत आलं त्या काळी. God's word is powerful. देवाचा शब्द सामर्थ्यवान आहे बेटा. It's not the kind of word you hear at home. Your wife said, "Kase hai tumhi?" हे घरचे शब्द कसे असतात आपल्या जेवला का परिवारातले, तुम्ही? जेवलो मी. हे It's तसे not शब्द that नाही. kind of word. ते तसले शब्द नाहीयेत जे घरगुती आपल्या फॅमिलीत असतात तसे. हे ते शब्द नाहीयेत. मेकअप केलं का? केलं. म्हणजे हे काय, याला काय अर्थ आहे का? वॉक केलं का? नाही, ह्याला अर्थच नाहीये काही. That does not make your life. त्यातनं मेकअप करून जीवन मेक होत नाहीये. When God speaks, देव जेव्हा बोलतो it is life and death. ते जीवन आणि मरण आहे. It is promotion. ते बढती आहे. देव बोलला पाहिजे,
आणि बोलल्यावर आपल्याला ऐकू आलं पाहिजे. See, it's like GPS. जीपीएस सारखं आहे. You GPS start driving तुम्ही ड्रायव्हिंग सुरू करता, and suddenly you hear अचानक आवाज येतो, rerouting. परत रीराउटिंग. बाई बोलते ना, Because sometimes we don't listen. Na? कधी कधी आपण ऐकत नाही, GPS, we don't listen. कधी कधी आपण जीपीएस सुद्धा ऐकत नाही का, आपण अति हुशार ना. मी म्हणतो अरे नाही, इथं जीपीएस ट्रॅफिक नाही आहे, चला. हा आपण जीपीएस दिखा रहा ना बेटा, पण आपल्या जुन्या लोकांना म्हणजे खास करून जुन्या लोकांना सवय असतात But ना, the- जोर मी करत नाही तोवर मला काही पटत नाही. But the beauty of GPS is it doesn't get angry on us. पण जीपीएसचं सौंदर्य, जीपीएस आपल्यावर चिडत नाही, जीपीएस मधली बाई आपल्यावर चिडत नाही. Amen. It just says rerouting, once Rerouting. again, आफ्टर दॅट टेक अ यू टर्न. turn left now. Ah. And then again you turn right. आणि जर तुम्ही उजवं वळला, तिनं डाव It सांगितल्यानंतर, doesn't burn up. तर ते पेटत नाही, ते काही चिडत नाही. It again says rerouting परत म्हणतं again. रिराउट, ठीक आहे. Till you get back to the right track, it will keep on speaking. Otherwise you break it, then it will not speak. योग्य रस्त्यावर तुम्ही येईपर्यंत ती जीपीएसची बाई बोलतच राहील. नाही तर मग तुम्ही जर स्वतःहून ते फोडून टाकलं सगळं ना, तर मग आवाज येणार नाही. That is- नाही तर ते जीपीएस तुम्हाला सांगणारच, रस्ता गलत आहे, ये रस्ता पकड, रस्ता गलत आहे, ये रस्ता पकड. That is Isaiah 30:21. ते आहे यशाया 30:21. अभी जब आप गाड़ी चलाओगे, मुझे याद करना बेटा. Amen. And so God's Spirit is gently leading us, correcting us, and showing us the right way. तर देवाचा आत्मा आपल्याला एकदम जंटली, सौम्यतेनं मार्गदर्शन करतो, रस्ता दाखवतो. बेटा Say- ऐसे नहीं, इधर आ जाओ. He doesn't just point the way, आणि असं इशारा करत नाही, फक्त He whispers the way. आपल्या कानात सांगतो, He talks the way. बोलतो, He sends His word. शब्द देतो. Amen. हालेलुया. And so a word behind you is better than 10 steps ahead without Him. तर तुझ्या पाठीमागचा शब्द नेहमी चांगला, त्याच्याशिवायच्या पुढच्या 10 पावलांना उचलण्यापेक्षा त्याच्याकडून पाठीमागून आलेला शब्द नेहमी चांगला. So His word behind you is heaven's GPS. तर तुझ्या पाठीमागून जो देवाचा शब्द येतो, तो स्वर्गातला जीपीएस आहे. It is heaven's GPS for your earthly journey. स्वर्गातला जीपीएस आहे तुझ्या पृथ्वीवरच्या यात्रेसाठी. यशाया 30:21. Every car today has आज GPS. प्रत्येक गाडीत जीपीएस आहे ना बेटा, प्रत्येक कार मध्ये जीपीएस. आता कुठे आपल्याला पत्ते घेऊन फिरायला लागतं, लोकेशन भेजा No. और वो गूगल पे डाल दिया उसपे की गाडी चल रही अपनी. In those times, तो त्या काळी every time we used to bring down the window and say, Oh. "Here, rasta kuठे चालला?" दरवेळेला खिडकी खाली करा, तिकडे चाललंय. एखाद्या टपरीवाल्याला विचारा, नाहीतर रिक्षावाल्याला विचारा की इथे इथे जायचंय, कुठे रस्ता धरायचा. मग तो म्हणतो डावा, मग असं करून मग उजवा. And sometimes they tell lies हा, also. त्यातले अर्धे तर कधी कधी खोटच सांगतात. जायचं असतं आपल्याला रोमला, ते नेतात लंडनला. See? And so, obedience to the whisper is the key to getting into your destiny. तर हा जो देवाचा शब्द तुझ्या कानात पडतोय ना पाठीमागून, ती किल्ली आहे तुझ्या आयुष्याच्या दिशेची. I have walked with the Lord for many years, अनेक वर्ष मी प्रभू सोबत चालतोय, and I know I'm on the right path मला माहिती आहे मी योग्य रस्त्यावर आहे. because every day I talk to Him. कारण रोज मी देवाशी बोलतो. And so, even when you don't see the way, आणि म्हणून तुम्हाला मार्ग जरी दिसला नाही, don't worry, you can hear the way. टेन्शन घेऊ नका, मार्ग ऐकू येईल मागून. Your eyes may become dim, but your ears will hear you. तुझे डोळे अंधुक होऊ शकतात, पण तुझ्या कानांना ऐकू येईल. Amen. Amen. That means म्हणजे God's word behind you. तुझ्या पाठीमागचा देवाचा शब्द, That means you will never walk blind. म्हणजे तू कधीही अंधळ्यासारखं चालणार नाहीस. Never walk blind. कधीही अंधळ्यासारखं तू चालणार नाही, पण पाठीमागून तुला देवाचा शब्द मार्गदर्शन करेल. Amen. आमेन. The people will shout. लोक ओरडतील, The strangers will shout. अनोळखी लोक पण ओरडतील, But my good shepherd, पण माझा उत्तम मेंढपाळ at times he whispers. कधी कधी असं कुजबुजतो, जोरात नाही बोलत. Nobody knows it. What कोणालाही he कळत said. नाही मग. Only I know it. फक्त मला Only you know माहित, it. फक्त तुला कळतं देव तुझ्याशी बोललाय, फक्त मला कळतं देव माझ्याशी आता बोललाय. That means God's word is not loud. म्हणजे देवाचा शब्द गोंगाट आणि आरडाओरडा नाही करत, It's gentle. It is redirecting सौम्य you. आहे. तो तुला रस्ता दाखवतो. So when आणि you- 4 चौघात अपमानित रीतीनं नाही, हळू सांग. Amen. Amen. And so when you are tempted to go wrong, he will whisper in your आणि तुला heart. जर मोह झाला की चुकीचं करायचं, तर तुझ्या हृदयामध्ये तो कुजबुजतो, He says, turn left. म्हणतो Turn डावीकडे 180 degrees now. Go वळ. back. 180 पूर्ण टर्न घ्या, चला See? चला परत. So the word of God तर देवाचा शब्द is a reminder for us आपल्यासाठी एक आठवण आहे, that you are never alone. आपण कधीही एकटे नाहीये. Never alone.
तू कधीही एकटा नाहीयेस याची आठवण आहे देवाचा शब्द. Amen. Amen. You are never alone in decision making. तू कधी एकटा नाहीयेस तुझे निर्णय घेताना. You are never alone in your direction, तू कधी एकटा नाहीयेस तुझ्या मार्गदर्शनात in your correction. आणि तुझी जी काही चूक सुधरवली जाते त्याच्यात पण Some people cry. काही लोक रडतात. कोणीच नाहीये. हो का? सगळं सोडून अगो गेले. काय बाई. करायचं? Say, एवढं काय रडायचं? that word is following you. अरे तो शब्द तुझ्या पाठीमागे आहे ना. He will speak to you. देव तुझ्याशी बोलेल ना. Now how to live an overcoming life? मग आता विजयी जीवन कसं जगायचं? Stay sensitive to the Spirit's voice पवित्र or word. आत्म्याच्या आवाजाकडे, पवित्र आत्म्याने दिलेल्या शब्दाकडे संवेदनशील राहा. Don't look, मोठट बधीर होऊ नका. don't look for great sound. आणि मोठे मोठे आवाज येतील अशी अपेक्षा करू नका. Small whispers. छोटा आवाज, एक छोटी कुजबुजी. That sometimes you have to relax. की कधी कधी ना आरामात आराम Mind करा. should be relaxed. पहिलं तर मनाला थोडा आराम द्या. Amen. Don't rush. घाई सारखी नका करू. A pause in your life will help you to hear the word of God easily. तुझ्या जीवनात थोडस तुझं पॉज घेतला, थोडासा जर थांबलास आणि घाई सोडलीस तर देवाचा शब्द तुला सहजपणे ऐकू येईल. And obey quickly. आणि ऐकू आला की पटकन पाळायचा. Because the faster you obey, the clearer its direction becomes. कारण जेवढं पटकन तू तो शब्द पाळशील तेवढं क्लिअर कट तुला ते ऐकू येत राहील. Even trust is rerouting. विश्वास सुद्धा Rerouting. means रीराउट म्हणजे परत दिशा, परत trust फिरवतो. that also. ते सुद्धा Trust him. त्याच्यावर सुद्धा विश्वास ठेव. Ah. तो तुला परत दिशा दाखवतोय ना, त्याच्यावरती सुद्धा विश्वास ठेव की देव मला म्हणतो इथं नाही असं कर, Yes. तिथं नाही तसं कर, तर त्याच्यावरही विश्वास ठेव. Sometimes his no is God protecting you for something better. आणि कधी कधी समजून घ्यायचं की देव मला काहीतरी अजून चांगल्यासाठी सुरक्षित ठेवायला मागतोय म्हणून म्हणतोय की हे नाही हे कर. Amen. आमेन. पण हे शांततेनं बसून ऐकायचं. That means whenever you are on the wrong road, God will put you on the right याचा अर्थ road. जेव्हा केव्हा तुम्ही चुकीच्या रस्त्याला लागाल देव तुम्हाला योग्य रस्त्यावर आणेल परत. Many decisions we have to make every कसं day असतं in our बेटा, life. आयुष्य आपलं, आयुष्यामध्ये आपल्याला दर दिवसाला काही ना काही निर्णय घ्यावे लागतात. Many choices we have to make अनेक every day. निवडी करायला लागतात. हे करू ते करू, काय Concerning करू? our career, concerning the है next ना? move, काय करिअर घेऊ, पुढे काय करू, जवान मुला मुलींना सुद्धा concerning our relationships. आपली नाती म्हणा Our त्याच्याविषयी, financial steps. मग आपला आर्थिक जो काही कारभार असेल त्याच्याविषयी, Small daily decisions. आणि छोट्या छोट्या निर्णयांकडे रोज लक्ष द्यावं लागतं ना. रोज. Sometimes you don't know what to do. आणि कधी कळत नाही, कधी कधी असं डोकं जाम होतं, कळत नाही काय करू. At that time, त्यावेळेला read Isaiah 30:21. यशया 30:29 वाचायचं. Isaiah 30:21. यशया 30:21 वाचायचं. 30:21. Isaiah 30:21. 30:21. Yes. हा. It is यशया always there 30:21. in my heart. यशया 30:21 नेहमी माझ्या हृदयात ते वचन असतं. then- 30:21 यशया. Then you will never be left guessing. म्हणजे कधी तू तर्क लावत बसणार नाहीस की आय गेस वी वुड डू दॅट, आय गेस वी शुड डू दिस वे. नो गेसिंग, नो गेस वर्क. Amen. क्लिअर कट आवाज येईल. Because life today is very noisy. कारण अलीकडचं जीवन फार And गोंगाटाने Paul भरलंय. writes, पॉल लिहितो there are many voices in the world, जगात अनेक आवाज आहेत. and every voice has significance. प्रत्येक आवाजात काहीतरी दर्शकात्मक अर्थ आहे. But we don't know which voice is from God. आपल्याला कळत नाही कुठला आवाज देवाकडनं आलाय. But when it is the word of God, पण देवाचा शब्द जो असेल ना it's straight from heaven for you. तो सरळ स्वर्गातून येतो. Amen. आमेन. We are living in such a world and in such a culture. कारण सध्या आपण अशा जगात आणि असल्या संस्कृतीत जगतोय. Lot of noise. खूप आवाज, खूप गोंगाट, News, social खूप बातम्या, media, सोशल मीडिया, काय हातात जग घेतलंय, हातात जग घेऊन opinions फिरतोय. from everywhere. सगळ्यांची मतं, ज्यांच्याकडनं मतं नको आहेत त्यांचीही मतं, Amen. सगळीकडनं मतं. मला असं वाटतं तू असं कर, मला असं वाटतं तू तसं कर. Those opinions, they will not apply it in their own life, but they will want हा. to give it to you. आणि सांगणारे ती मतं स्वतःच्या जीवनात वापरणार नाहीत, पण तुला मतं सांगणार. Amen. कशाला? तुम्ही करा, तुम्हाला असं वाटतं तुम्ही करा. And so whenever you feel stuck, तर कधी तुला असं वाटलं मी अडकलोय, that like nothing is moving forward, की माझा चाका जाम, मेरी गाडी आगे नहीं जा रही, use Isaiah 30:20. यशया 30:21 वापरायचं की Say, तू Lord, बोल, प्रभू I'm waiting for your मी word. तुझ्या चरणी वाट पाहतोय तुझ्या शब्दाची. Amen. पाठीमागून आवाज येऊ दे, आवाजातनं शब्द येऊ दे, And suddenly you will hear a word also. आणि अचानक तुला शब्द ऐकू येईल. Be still. शांत राहा.
Wait on the Lord. देवाचरणी वाट पहा, Be of good courage, धीराने राहा, and I will strengthen your मी heart. तुला शक्ती देईन, मी तुझ्या Wait हृदयाला upon me. ताकद देईन. देवाचरणी वाट पहा, See, my timing is perfect. माझी वेळ परिपूर्ण आहे, Don't worry. काळजी नको करू, Don't rush. तू नको घाई करू. He who believes does बा, not खरं make बा. haste. जो विश्वास ठेवतो तो घाई करत नाही, असं वचन आहे. See, and that word तो शब्द helps you in your despair. तुला मदत करतो तुझ्या व्याकुळ अवस्थेमध्ये. Amen. आमेन. म्हणून शब्द माहित पाहिजे बेटा, म्हणून बायबल वाचा. And even when you are about to make a mistake, आणि समजा तुमच्याकडनं काही चूक होणार आहे, God will speak to you. देव तुमच्याशी बोलेल की अगदी तुमच्याकडनं चूक होणारच होती आणि देव बोलला. He will tell you what to do. देव सांगेल तुला काय करायचं. Amen. आमेन. आमेन. And that's why this GPS, heavenly GPS, it's a spiritual GPS. मग स्वर्गीय जीपीएस आध्यात्मिक जीपीएस आहे. It keeps you from being lost. ते तुला हरवू देत नाही. Amen. आमेन. Sometimes it can even tell you whether you need to continue in the same job or switch for a new job. कधी कधी तो देवाचा शब्द किंवा स्वर्गीय जीपीएस तुला हेही सांगेल की तू सध्याला जी नोकरी करतोय त्यातच राहायचं का आणि कुठली नोकरी धरायची, Yes. तेही सांगेल. Sometimes he will tell you, कधी कधी तुला म्हणेल continue in the same job. हीच नोकरी करत राहा. No, but I'm not getting promoted. नाही पण मला बढती मिळत नाही, Give some time for me to work. मला थोडा वेळ दे काम करायला. And suddenly you get a promotion. आणि मग अचानक तुम्हाला बढती मिळते. You have to go into your heart, get the feelings, whether you have peace or restlessness. तुझ्या हृदयाच्या आत जा आणि बघ तुला शांती मिळतीये का शांत आहे. Amen. मग तुला कळेल. Because कारण we are the sheep आपण of मेंढरं his आहोत. pasture. आपण त्याच्या कुरणातली मेंढरं आहोत. And Jesus is our good shepherd. येशू आपला उत्तम मेंढपाळ आहे. My sheep hear my voice. माझी मेंढरं माझा आवाज, माझी वाणी ऐकतात. In other words, they don't hear anybody's voice. दुसऱ्या शब्दात म्हणायला गेलं तर ते कुणाचाही आवाज ऐकत नाहीत, ते माझा आवाज ऐकतात असं म्हणतो. आमेन. आमेन. Because I know कारण मला माहित आहे a wrong step चुकीचं पाऊल which can be avoided जे आपण टाळू शकतो is a destiny preserved well. त्यातनं काय होतं, दिशा शाबूत राहतात. Amen. ठरलेली दिशा सुरक्षित राहते. And the word coming from the Spirit today आणि आज आत्म्यातनं येणारा जो शब्द आहे is a benefit even for your tomorrow. तुझ्या उद्यासाठी पण तो फायदाच आहे ना. आज येणारा आत्म्यातला शब्द उद्यासाठी सुद्धा तुला फायदाच आहे ना. See? And so when you follow His word, तर जेव्हा तू त्याच्या शब्दामागे चालशील you don't just survive, तेव्हा केवळ तू टिकशील असं नाही, you arrive in your destination. तुझ्या ठरलेल्या दिशेत तू पोचशील. See? कसा बसा निभाव लागला असं होणार नाही, तर मी पोचलो, आय अराइव्ड असं See? होईल. And sometimes you have to slow down. आणि कधी कधी जरा स्पीड कमी करा. Slow down. अहो किती घाई घाई, Amen. एवढी घाई नको. Because जरा हळू. God's word is often missed when we are rushing. का आपण घाई 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 केली ना की देवाचा शब्द आपल्याकडनं कुठेतरी राहून जातो. That's why the morning time when I'm in my room, I'm all alone. मग सकाळी सकाळी जेव्हा माझ्या खोलीत मी असतो ना, मी अगदी एकटा असतो. Sometimes I just sit down and say, "Speak, Lord, what you आणि want." मग कधी कधी मी नुसतं बसतो आणि म्हणतो, प्रभू बोल, तुला काय बोलायचंय, बोल, तू बोल. I just worship Him. आराधना करतो त्याची. ओ हालेलुया, कितना See, मधुर समय you have आहे. to prepare your heart to receive. हृदयाची तयारी करावी लागते ना त्याच्याकडनं मिळवायला, स्वीकारायला. हा अशी कशी पण अर्धी गबाळी हृदय घेऊन बसलो And, प्रभू असं and नाही. stay in the word. आणि शब्दात राहा. I mean, this is my 4th Bible. माझं हे किती चौथं बाइबल नहीं ना वो More, I जिसको- think. I don't कितने- आता ते उसका काउंट नहीं है अभी. Okay. अभी So- मेरा फट रहा है, उसको So, करना है. stay in the word शब्दात राहा. because His written word will train your ears for His spoken word. कारण लिखित शब्द तुला ट्रेनिंग देईल बोललेला शब्द ऐकून तसं करायला. Are you getting it? कळतंय का? बायबल मधले वाचलेले शब्द तुला ट्रेनिंग देतील. मग तुला कळेल, अच्छा हा शब्द जो ऐकू येतोय हा देवाचा आहे. Many people only depend on the spoken word. अनेक लोक मात्र बोललेल्या शब्दावरच विश्वास ठेवतात. That spoken word can be anybody's word. Then. बोललेला शब्द कधी कधी कोणाचाही असू शकतो. It has to align with the written word. लिहिलेल्या शब्दाशी ते जुळलं पाहिजे. त्यासाठी लिहिलेला शब्द माहीत असला पाहिजे. त्यासाठी बायबल वाचलं पाहिजे. मग कळतं आपल्याला की हा जो शब्द आलाय ना तो इथे जुळतो बायबलशी, म्हणजे हा देव बोललाय. And whenever God speaks, आणि जेव्हा केव्हा देव बोलतो just tell Him, "Yes, Lord." त्याला फक्त म्हणायचं
हो प्रभू. Speak, Lord, your servant hears. बोल, तुझा दास ऐकत I may आहे. not understand anything, मला कदाचित कळणार नाही काहीच, but I sense that you have spoken to me. पण मला जाणवतंय की तू माझ्याशी बोलतोयस, तर बोल, तुझा दास Something ऐकत you आहे. are speaking to me. काहीतरी तू माझ्याशी बोलतोयस, See, बोल, तुझा because दास the ऐकत आहे. more you obey, कारण जेवढं तुम्ही the आज्ञा more पालन you कराल, show the tendency to obey, तेवढं तुम्ही वृत्ती दाखवत असता की मी आज्ञा पालनात राहणार आहे, तू बोल, मी करणार आहे. the sharper your hearing gets. आणि जेवढे तुझे कान तीक्ष्ण आणि धारदार होतील Say, ऐकायला, amen. तेवढं बरं पडणार मग. That's why I pray daily. म्हणून रोज प्रार्थना करा. And some people only pray means they're only talking to God. आणि काही लोक रोज प्रार्थना करा म्हटलं तर नुसतं देवाशी बोलतात. It's sometimes more easier to talk to God than listen from God. कधी कधी ना देवाशी बोलणं सोपं असतं देवाकडून ऐकायपेक्षा. And many times when we talk more, we cannot hear the word behind us. आणि अनेक वेळेला आपण देवाशी बोलत राहिलो ना की आणि त्या गोंगाटात आपल्याला देवाचा शब्द ऐकू येत नाही. You know, at home, घरी sometimes कधी कधी one spouse only speaks. नवरा बायको मध्ये कोणीतरी एक सारखं बडबड बडबड The बडबड, other one does not speak at all. दुसरा अजिबात बोलत नसतो. And so a listening ear is always better than a talking. तर बोलणाऱ्या तोंडापेक्षा ऐकणारा कान नेहमी चांगला. थोडं मनावर घ्या आहे. बोलणाऱ्या तोंडापेक्षा ऐकणारा कान नेहमी चांगला. So pray daily, but not just to talk to God, but to also listen from God. रोज प्रार्थना करा, पण फक्त देवाशी बोलायला असं नाही, त्याचं ऐकायला पण. Because God says, you have spoken enough, when will I speak to you कारण मग now? देव म्हणेल तू केवढं बोलला, आता मी तुझ्याशी कधी बोलणार. And before he speaks, we have spoken, we get up. आणि देव बोलायच्या अगोदर मग आपण खूप काही बोलून घेतो आणि म्हणतो झालं आता माझं, मग देव बोलायचा राहूनच जातो. And so we never hear the word. मग आपण देवाचा शब्द ऐकतच नाही. Amen. Amen. And this is not an ancient poetry I'm telling you. It is reality. हे अनादी काळापासूनच्या कविता सुनवत नाहीये मी, ही वास्तविकता आहे. In your family, in your job, in your decision making, in your struggles. तुझ्या फॅमिलीमध्ये, परिवारामध्ये, निर्णय घेण्यामध्ये, तुझ्या संघर्षांमध्ये, When you don't know what to do, जेव्हा तुला कळत नसतं मी काय करू, his word will be right there behind you. त्याचा शब्द तुझ्या मागेच असेल. Behind you, he will say, तुझ्या मागेच तो बोलेल, this is the way, walk in it, हा Peter. मार्ग धर पीटर, या रस्त्याला लाग. That is not the way. तो मार्ग That नाहीये. is not how things to be done. नाही, असं नाही करायचं. Do असं कर, this, असं कर, do that. तसं कर. Speak to him. त्याच्याशी बोल. Don't speak to him. त्याच्याशी बोलू नको, हिच्याशी बोलू नको, यांच्याशी बोल, त्यांच्याशी बोलू नको. Go to Gaza. गाजाला जा, Go to that Gaza Strip. जा गाजाला जा, गाजाचा रस्ता धर. I mean, that is the way he will keep on speaking to असं you. देव बोलत राहील मग तुझ्याशी. रथ असेल, रथात शंड असेल, शंडाला सुवार्थ सांग, असं देव बोलेल. मग पण ऐकलं पाहिजे. Amen. आमेन. That's why Psalm 119 verse 105. आणि म्हणून We all know स्तोत्र that verse. 119 105, Your word, Your word is a lamp to my feet तुझा शब्द माझ्या पायांसाठी दिवा आहे, and a light to my path. माझ्या मार्गासाठी प्रकाश आहे. स्तोत्र 119 105. You need to test every voice by the word of God. प्रत्येक आवाज जो तुला येतो ना, तो देवाच्या शब्दातून तपास. See, that's what 1 John 4:1 says. 1 योहान 4 अध्याय त्यातलं पहिलं वचन असं सांगतं, Beloved, do not believe every spirit, प्रियानो, प्रत्येक आत्म्यावर विश्वास ठेवू नका, but test the spirits whether they are of God, because many false prophets have gone out into the world. प्रत्येक आत्मा तपासा की तो देवाकडचा आहे की नाही, कारण की अनेक खोटे संदेष्टे जगात निघालेले आहे. Say, many Amen. false prophets are out in the world. 1 योहान 4:1, प्रियांनो, प्रत्येक आत्म्याचा विश्वास धरू नका, तर ते आत्मे देवापासून आहेत किंवा नाहीत याविषयी त्यांची परीक्षा करा, कारण पुष्कळ खोटे संदेष्टे म्हणजे प्रॉफिट जगात निघालेले आहेत. Say, he didn't say many false pastors are out there. पुष्कळ खोटे पास्टर निघालेत जगात, असं Prophets, लिहिलेलं नाहीये. prophets. रीड ना, यू रीड फॉर युअरसेल्फ. असं लिहिलंय का पुष्कळ खोटे पास्टर जगात निघाले? नो, पुष्कळ खोटे संदेष्टे प्रॉफिट जगात निघालेले. James 1:22. याकोब 1:22, Be doers of the word and not hearers only, शब्द- deceiving yourselves. शब्द करणारे व्हा, फक्त ऐकणारे नको, स्वतःला फसवू नका. See, here it doesn't say voice, but word. शब्द 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 Doers of लिहिलंय. the word, not doers of the शब्द- voice. शब्द करणारे व्हा, आवाज करणारे नाही. You will hear a word behind you. तुम्हाला शब्द ऐकू येईल तुमच्या पाठीमागे. Because God doesn't just want to speak, He God, wants to direct your steps देवाला फक्त तुमच्याशी बोलायचं असं नव्हे, तुमच्या पावलांना मार्गदर्शन करायचं आहे by His word. त्याच्या शब्दाद्वारे. Amen. आमेन. You know, this Hebrew word हा हिब्रू शब्द
is a very specific word. फार विशिष्ट शब्द आहे. This in Hebrew हिब्रूत is a very specific direction. एक विशिष्ट मार्गदर्शन आहे ते. God is not just giving us options. देव आपल्याला फक्त पर्याय देत नाही, He is showing one clear path. तो क्लिअर रस्ता दाखवतोय. The way. द This मार्ग, is the way. द मार्ग. Say, he says what? काय लावून? This is the way walk. हा द मार्ग आहे, याच्यातच चालायचं. The way means this is the road. म्हणजे हाच मार्ग आहे, The journey. This is the lifestyle. हाच प्रवास, हीच जीवनशैली, असंच जगणं, हेच This करणं is the direction. आणि हेच मार्गदर्शन. It's not just physical steps, फक्त शारीरिक पावलं नव्हे तरी but your entire course of life. संपूर्ण अस्तित्व तुझं तसं वळलं पाहिजे. Entire course of life. संपूर्ण आयुष्याची रहाटी तुझी तशी झाली पाहिजे. Amen. आमेन. You know, walk in Hebrew, walk is halak. हिब्रू भाषेमध्ये चालणं म्हणजे हलाक. Halak. हलाक That is to go step by step. म्हणजे पावला पावलानं जा, पावला पावलानं चाला, Step by step. पावला पावलानं चाला, To live daily. रोजचं असं पावला पावलाने चालून जगा. And same root word is used when it was used for Enoch. Enoch walked with God. आणि तोच मूळ शब्द हनोकाविषयीने वापरला जेव्हा लिहिलंय, हनोक देवा संगती चालला. Enoch halak with God means Yeah, step Hanok- by step. Hanok- Every day he walked with God. हनोक देवा संगती चालला, हनोक देवा संगती हलाक म्हणजे काय, रोज पावला पावलाने तो देवा बरोबर चालला. And he walked, this is the path, walk in this path. या मार्गात चालला, हाच मार्ग आहे, याच्यात चालला. And that means every day Enoch was hearing the word of God. म्हणजे काय, रोज हनोक देवाचा शब्द ऐकायचा. Walk. Chal. Enoch walk. चाल, हनोक चालला, Step by step he was walking. पावला पावलाने चालला. I mean, God was not just holding his hand like a friend and taking देव him. काय हात धरून मित्राप्रमाणे त्याला घेऊन नाही गेला. No, he was hearing the word behind him every तो day. शब्द मागून रोज ऐकायचा. स्टेप बाय स्टेप टू द ग्लोरी लँड. And so it's not just advice, it's a divine direction. हा फक्त सल्ला नाहीये, हे दैवी मार्गदर्शन आहे. Amen. आमेन. Like if you are driving in a very busy city, समजा एखाद्या व्यस्त शहरात तुम्ही गाडी चालवताय, roads are everywhere, असं सगळीकडे रस्ते आहेत and there are directions pointing left and right, आणि फलक पण लावलेले आहेत की इकडनं वळा तिकडनं वळा वगैरे, and you are very confused. आणि तुम्ही गोंधळलाय. But then the GPS tells you मग correctly, जीपीएस बरोबर बोलतं, don't see all these signs, हे बघूच नका सगळं, turn right, फलक बिलक बघू नका, उजवी घ्या, this is the way. हा रस्ता आहे. जीपीएस बरोबर बोलताय, Amen. देखना ही नाही And किधर. so the word of God removes all kinds of confusion. तसं from us. देवाचा शब्द सगळ्या पद्धतीचा गोंधळ आपल्यातनं काढून लावतो. Amen. आमेन. Sometimes the board that is showing you this direction, because of the big wind, it may turn this side. हो ना, कधी कधी एखादा बोर्ड समजा वर लावलेला आहे आणि तो म्हणतो इकडे जायचंय डावीकडे, पण समजा काहीतरी मोठं वादळ वारा आलाय, त्याच्यामध्ये तो बोर्डच उलटा झाला का वाकला तर ते इकडचं इकडं झालं. आपल्याकडे होऊ शकतं, आपल्याकडे काही होतं, Amen. होऊ शकतं. म्हणजे मग ते तिकडचं इकडं झालं ना हो. Like a small child, your child is running towards the wrong place. जसं तुमचं लहान लेकरू आहे आणि चुकीच्या जागी धावतंय, Suddenly he hears the voice of the father or the mother. अचानक त्याला आईचा किंवा वडिलांचा आवाज येतो, No, son, not that way. अरे पाठीमागून, बेटा तो रस्ता नाहीये, This way, walk this बेटा या side, रस्त्याने son. चाल, बेटा See, हा रस्ता घे. that is the father heart of God. ते देवाचं बापाचं हृदय आहे. आणि आपल्याला कधी कधी तो डिस्टर्बन्स वाटतो, तो डिस्टर्बन्स नाहीये. Because he doesn't just want to watch you wander away here and there. कारण देवाला तुला इकडे तिकडे भटकलेलं बघायचं नाहीये. A loving father will not say, okay, जाऊ दे. हो ना, खड्ड्यात जातोय, जाऊ दे. प्रेमळ बाप No. असं म्हणणार आहे का, माझ्या मुलाचा रस्ता चुकलाय, जाऊ दे चुकू दे, खस्ता खाऊन ठेचा खाऊन येईल परत. नाही नाही, पोरगा आपलंय, आपण सांगणार अरे बेटा उधर नाही इधर से चल. And the first way that God speaks is through the, आणि पहिली रीत जिथून देव बोलतो ते हे शब्द, this is the foundation. हा पाया आहे, There is no other foundation. बाकी कुठलाच पाया नाही, हा पाया आहे. एक बायबल घ्या, People's voice, people's talks, prophets' talks, pastors' talks, they are all secondary. First is the लोकांचा word of God. आवाज, पास्टरांचा आवाज, संदेशांचा आवाज, हे सगळं नंतर, पहिलं हे. Amen. बघा मी सांगतोय पास्टर असून तुम्हाला, लोकांचे आवाज, पास्टरांचे आवाज, कोणी संदेश त्यांचे प्रॉफिटचे आवाज, ते सगळं नंतर. पहिलं हे वाचा, हे ऐका. Because the Bible is not ink on paper, कारण की बायबल म्हणजे फक्त पेपरवरची शाई नाही काही, it's God's word in हा, print. ते कागदावरची शाई नाहीये, तो छापलेला देवाचा शब्द आहे. तो हृदयात उतरवायला तर लागेलच. Amen.
And through preaching and teaching, you are sitting here in the church. आणि उपदेश ऐकून किंवा तुम्हाला हे सगळं शिक्षण देऊन तुम्ही इथे चर्च मध्ये बसलाय And suddenly you feel, oh, this applies to me and आणि मग my अचानक situation. तुम्ही ऐकताना तुम्हाला वाटतं की बरोबर आहे, माझ्या परिस्थितीला हे बरोबर लागू पडतंय. What is it? हे काय? Isaiah 30:21. हेच ते यशाया 30:21. आजही तुमच्यातल्या काही लोकांना हे जाणवलं असेल की बरोबर आहे. नाही, That बरोबर is आहे. God's word behind you. तेच ते देवाचा शब्द तुझ्या मागून येतोय तो. Amen. आमेन आमेन. मुझे तो बहुत पसंद बेटा ये. And the preacher's mouth is the Spirit's microphone. आणि उपदेशकाचं मुख आत्म्याचा माईक आहे. आत्म्याचा माईक पास्टरांचं तोंड आहे. Amen. And through the inward witness, He will give you witness. आतून तो साक्ष देईल तुला. आतून Inward voice, He will speak to you. आतून इधर एक वाणी आएगी, बोलेगा वो और समझता है सबको. And as you pray or think, आणि जसं मग तुम्ही प्रार्थना कराल, विचार a कराल, voice or a thought from the scriptures will rise in your heart and it will be like a whisper to you. शास्त्र वचनातनं काहीतरी आवाज किंवा It comes विचार from your heart. तुमच्यात येईल, तो कुजबुजेल. That is the Spirit of God reminding you. तो देवाचा आत्मा असतो, तुम्हाला आठवण करून देत असतो. That's what Jesus said in John 14:26. योहान 14:26 मध्ये येशू असं म्हणाले. मग But the येशू Helper, the Holy Spirit, will bring to your remembrance all that I have said to you. योहान 14 त्यातलं 26 वचन येशू असंच म्हणाले बघा, की ज्याला बाप माझ्या नावाने पाठविल तो पाराक्लेत म्हणजे पवित्र आत्मा तुम्हाला सर्व शिकवी. See, आणि what- ज्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या त्या सर्वांची तुम्हाला आठवण करून देईल. What is He saying? काय म्हणतोय तो? See, when He spoke, the Bible was not written. जेव्हा तो बोलला त्याला बायबल लिहिलेलं नव्हतं. But now the Bible is written. आता बायबल लिहिलेलं आहे. So He is saying, तर तो the म्हणतो Helper, the Holy Spirit will bring you to remembrance all that is written in the Bible. मदतगार जो पवित्र आत्मा तुला बायबल मध्ये लिहिलेलं सगळं आठवणीत आणून देईल. Are you getting me? कळतंय? In His time, the Bible was not written. त्याच्या काळी बायबल लिहिलेलं नव्हतं. And so He is saying, तो म्हणतो the Holy Spirit will bring to your remembrance all that I have said to you now. पवित्र आत्मा तुला सर्व सर्व शिकवेल आणि सगळ्याची तुला आठवण करून देईल. All that I'm saying to you now. ते आत्ता मी तुझ्याशी बोलतो. And so the evangelists and the writers took that word and made the Bible. तर सुवार्तिकांनी आणि या लेखकांनी ते शब्द घेतले, लिहिले आणि छापले देवाचा शब्द. And so today, if Jesus was there, He would say, तर आज येशू असते तर म्हटले असते, the Helper, the Holy Spirit, मदतगार जो पवित्र आत्मा will bring to your remembrance तुला आठवण देईल. all that I had said and was written by the writers. जे सगळं मी बोललेलो आणि या लेखकांनी लिहिलेलं आहे त्याची तुला आठवण करून देईल. That means you have to read the Bible now. म्हणजे काय? परत घूम फिर के हम उधर ही आए. तुम्हाला बायबल वाचावंच लागेल. यू कॅनॉट एस्केप इट. You have तुम्ही to read नाही the पळवाटा काढू शकत. नहीं मैं फोन में देखता, नहीं तू बाकायदा लेके बैठ, बैठ तू नीचे बैठ और पढ़. Amen. आमेन. You will sense relaxation. आराम, A तुलाच peace. आराम मिळेल, तुलाच शांती मिळेल. That's why Aram. Paul said in Colossians 3:15, म्हणून पॉल म्हणाला कलसी 3:15 मध्ये, let the peace of God rule in your heart. देवाची शांती तुझ्या हृदयावर राज्य करो. And in Philippians 4:6-7, what he said, आणि फिलिप्पी 4:6-7 मध्ये पण तो काय म्हणाला? be anxious for nothing. कशाची चिंता करू नका. And the peace of God will guard your hearts and your minds through Christ Jesus. आणि देवाची शांती ख्रिस्त येशू तुम्हाला राखील. See, that word rule means it will work as an umpire in you. म्हणजे तुझ्यामध्ये अंपायर सारखं काम करेल. Peace says safe. शांती म्हणेल सुरक्षित. Restlessness says no safety. अशांती म्हणेल नाही नाही सुरक्षितता नाहीच आहे. Amen. असं Like the traffic light. जसं ट्रॅफिकचे लाईट असतात ना, Green means go. हिरवा म्हणजे जा. Amen. Amen. That is peace. शांती. Amen. हिरवा म्हणजे जा म्हणजे शांती. Peace. Go ahead. This is the way. जा, गो हेड कर. Red light means restlessness. लाल दिवा म्हणजे Danger. काय? अशांती, धोका Stop. धोका, थांब. Danger ahead. Stop. पुढे धोका आहे, थांब. Yellow light, आणि पिवळा hesitation. डगमग, जाऊ करू नको करू Wait, जाऊ wait, नको. don't rush. रुक 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 नको रुक रुक नको. Don't rush yet. घाई नको करू. Amen. आमेन. So these kinds of signs you get inside of तर you. ही सगळी लक्षणं जी आहेत ना तिथं आत येतात बेटा. Amen. कळतं? Like you walk into a house, you want to buy a house. जसं तुम्हाला समजा घर विकत घ्यायचंय, तुम्ही एखाद्या घरात गेलात The price is right. आणि किंमत बरोबर आहे, The location also is good. तुझ्या बजेटमध्ये बसलेलं आहे, परिसर पण चांगला आहे,
जो एरिया पाहिजे तो एरिया आहे See? Huh? But inside you feel some tightness. पण आतून जरा काहीतरी टाईट वाटतंय की You have no peace काही inside you. शांतीच नाही हो. See, that's the inward witness. आतली साक्ष आहे ती And that is telling you, आणि ती तुला सांगतीये don't. नको See? नको. Another house may not look very good on paper, दुसरं एखादं घर कदाचित तुला दिसायला फारसं चांगलं दिसणार नाही but in your spirit you feel calmness. पण आत्म्यात शांती येईल This is it. Go for it. की हेच आहे. आम्ही ज्या घरात आत्ता आहोत ते घर आम्ही असंच घेतलंय. Yes. Such a lot of peace when we entered that house. की we knew this house is ours. Yes. कळलं आम्हाला हे घर आपलं आहे. Sometimes people go by emotions. कधी कधी लोक मात्र भावनावश होतात. मी आत आले ना मला बरं वाटतंय. बरं म्हणजे काय वाटलं See? कळेल का आम्हाला And थोडं. sometimes there is a peace coming in your heart though you don't go into any room. आणि कधी कधी शांती अशी तुझ्या हृदयात येते त्या घरातल्या सगळ्या खोल्यांमध्ये जरी तू फिरला नाही तरी. I'll tell you how it happened. सांगतो कसं होतं. When I saw this house, जेव्हा मी हे घर पाहिलं before I could see it, बघण्या अगोदर I went with my brother-in-law. कुठलं माझं आत्ता सध्या मी राहतो ते घर तो बंगला जेव्हा मी पाहिला माझ्या मेहुण्याबरोबर जेव्हा मी पाहायला गेलो. There is a row of bungalows, बंगल्यांची सोसायटी आहे एकामागे एक बंगले. and I told my brother-in-law, "You don't tell me which is the house." तर मी माझ्या मेहुण्याला म्हणजे माझ्या जयश्रीच्या भावाला म्हणालो तू नको सांगू मला कुठला बंगला आहे. Let me get the feeling. मला कळू दे. And he was moving very slow. आणि तो हळू गेला. दोघच गेले होते ते. तो हळू गेला. I saw this house, मी एक बंगला पाहिला. and I told him, तर मी त्याला म्हणालो "If this is the house, it is mine." हे जर हा जर बंगला असेल ना तर तो माझा आहे. He said, "This is the house we are going." तर मला तो म्हणतो हाच आहे याच बंगल्यात चाललो आपण त्यांनाच विकायचा आहे. And I went, मग मी गेलो आत. met the owner. मालकाला भेटलो. They said, "We cannot give you तर ते म्हणाले की तुम्हाला नाही देऊ शकत because I don't know who you are." कारण काही ओळख नाही पाळख नाही तुम्ही कोण. Because many corporators wanted and some कारण अनेक inspectors wanted. प्रतिष्ठित लोकांना तो हवा होता बंगला. कोणी डिपार्टमेंट मधले लोक वगैरे वगैरे. And I don't know who you are. तर मी तो ओळखत नाही तुम्हाला तुम्ही कोण आहे. जान पहचान नाही अपनी आप कोण आहे. I got up and said, "Let's go." तर मी उभा राहिलो म्हटलं चला मग जाऊया. Because I had confidence in God. माझा देवावर विश्वास होता ना. मी उभा राहिलो म्हटलं चला. And as we were passing the door, आणि main जसं आम्ही door, मेन डोर पाशी आलो he said, "Stop. ते मला म्हणतात थांबा You are that some kind of pastor in Dapodi?" तुम्ही ते दापोडीतले फादर का. Because I go on this same road कारण त्या रोडवरनं मी जातो त्यांचं and I वर्कशॉप आहे see कुठेतरी भोसरी. the तर crowd. मी इथून जातो या दापोडीतनं आणि मला गर्दी दिसते. And I many times thought I will just wait and see what it is. अनेक वेळेला मी विचार केला होता की थांबून बघावं जरा इथं काय होतं. And my brother-in-law said, "He is that same pastor." तर माझा भाऊ म्हटला की हा तेच आहे ते. He said, "Sit down. मग ते मालक मला म्हणतात खाली बसा. I have peace. I will give it to you only." मला शांती मिळाली. तुम्ही कोण आहे कळलं मी तुम्हालाच देणार. God works. देव काम करतो. Amen. मला पता ही नहीं ये दोनों मिलके उधर करके भी आ गए. और जिसमें प्रभु रहता है उसमें प्रभु रहता है. मैं नहीं बोलती कुछ. वो प्रभु देता है. And many times we have to say, "Not my will. आणि अनेक वेळेला नाही म्हणायचंच आपण अनेक वेळेला माझी इच्छा पूर्ण नको करू. Let your will be तुझीच done, इच्छा Lord." पूर्ण कर. माझी इच्छा नकोच मला. And तुझी when it इच्छा is right, आणि बरोबर असेल ना. and even if challenges exist, आणि जरी बरोबर असलं आणि त्यात आव्हानं खूप आहेत a great peace grips your एक heart. शांती असते हृदयात की भले That- अडचण आ रही है बट This होगा. will not go from my hand. कि माझ्या हातात नाही निसटणार नाहीये. तकलीफ बहुत आ This रही is है. the way. This हाच is मार्ग the आहे. way. हाच मार्ग आहे. हाच मार्ग आहे. Amen. Amen. आमेन. I think so. I will close here. मला असं वाटतं मी संपवतो इथे. Thank you, Jesus. आमेन. Thank you, Jesus. Thank you, Father. धन्यवाद येशू. आम्ही तुझे आभार मानतो. Isaiah 30:21. यशया 30:21. You will hear a word behind you. तुम्हाला तुमच्या पाठीमागे एक शब्द ऐकू येईल. Walk this way.
या मार्गाने चाल, Don't walk that way. त्या मार्गाने जाऊ नको. That is God's guidance. देवाने दिलेलं ते मार्गदर्शन आहे. Spiritual GPS. आत्मिक GPS आहे, Heavenly GPS. स्वर्गीय GPS आहे. The word of God will always guide his children. देवाचा शब्द नेहमी त्याच्या मुलांना मार्गदर्शन करेल. God will never allow his children to fall. देव कधी त्याच्या मुलांना पडू नाही देणार. He will always keep speaking. तो नेहमी बोलत राहील. हालेलुया. So open your ears to hear his word. तुमचे कान त्याचा शब्द ऐकायला उघडा. Even now he may be speaking to आता someone. सुद्धा देव तुमच्याशी बोलत असेल. बाबा खरा. He didn't say once a year he will speak. देव असं नाही म्हणाला मी वर्षातनं एकदा तुझ्याशी बोलीन. Nothing of that sort is mentioned. असं काही बोलला नाहीये देव. That means म्हणजे my God is speaking all the time. माझा देव सदोदित बोलतो, All the time. सारखा बोलतो. आमेन. Even now, आताही just tell him, त्याला सांगा फक्त, Lord, प्रभू I came to know मला कळलं आज from Isaiah 30:21 यशा 30:21 मधून that you will hear a voice behind you. की तुझ्या पाठीमागे तुला एक आवाज ऐकू येईल. That means from behind I will hear a म्हणजे voice. पाठीमागून मला एक आवाज ऐकू येईल. And that will be your word. तो तुझा शब्द असेल, It will be your word. तुझा शब्द असेल तो. I am ready, Lord, मी तयार आहे to प्रभू, hear your word. तुझा शब्द ऐकायला मी From तयार आहे. today, आजपासून give me a hearing ear. मला ऐकणारा कान दे. Touch my ears. माझ्या कानांना स्पर्श कर. Let the holy oil touch the lobes of my ear. पवित्र तेल माझ्या कानाच्या पाळीला लागू देत And let it open. आणि माझे कान उघडू देत. इराबा खराबा. As Peter's ears were opened. पेत्राचे कान जसे उघडले And he said, आणि तो म्हणाला, You are Christ, the Son of the living तू God. ख्रिस्त आहेस, जिवंत देवाचा पुत्र आहेस. And Jesus said, आणि येशू म्हणाले, Flesh and blood has not revealed this to रक्त you. मांसाने तुला हे प्रगट नाही केलं पेत्रा. Nobody around you has spoken to you. कोणी अवतीभोवतीचा माणूस तुझ्याशी नाही बोललेला It's पेत्रा. not even your own thinking. तुझे स्वतःचे विचार सुद्धा नाहीयेत हे. It is the Heavenly Father from heaven who has revealed this. स्वर्गीय बापाने स्वर्गातून तुला हे प्रगट केलंय पेत्रा. That means God does speak. याचा अर्थ देव बोलतो बर का. God does speak. देव बोलतो. Lord, speak. देव बापा तू बोल. Speak. प्रभू तू बोल. Your servant hears. तुझा दास ऐकत आहे. Speak in our destiny. बोल आमच्या आयुष्याच्या Speak दिशांमध्ये of our बोल. future. आमच्या भविष्याविषयी बोल. Speak in our decision making. आमच्या निर्णयांविषयी बोल. Speak over our lives. रबा शांदमा करबा सोंदो. Speak in our relationships. आमच्या जीवनांविषयी बोल. Speak आमच्या to our नात्यांविषयी बोल. आमच्या हृदयाशी बोल. Remove the heart of stone and give them a heart of flesh. दगडाचं हृदय त्यांचं काढून टाक. त्यांना मांसाचं हृदय दे. He that doesn't hear, let him hear what the Spirit of the Lord ज्याला says. कान त्यांनी ऐकावे देवाचा आत्मा काय God बोलतोय. is speaking. देव बोलत आहे. Heavens declare the glory of God. स्वर्ग देवाचा गौरव जाहीर करत His आहे. speech has gone to the ends of the earth. त्याचं बोलणं देवाच्या दिगंतापर्यंत गेलंय. God is ready to speak. देव बोलायला And तयार I am आहे. ready to hear. आणि मी ऐकायला तयार आहे. I am ready to hear. मी ऐकायला तयार Say, आहे. Lord, speak. म्हणा देव बाप्पा बोल. Speak direction. बोल मार्गदर्शन सांग. बोल. Speak to me. बोल What माझ्याशी I बोल. should do, मला what I should सांग, not do. मी काय करू मी काय करू नये. बोल. Speak in my mistakes. माझ्या चुकांमध्ये माझ्याशी बोल. Speak in my decision making. माझ्या निर्णयांमध्ये माझ्याशी बोल. Show me the path. मला मार्ग दाखव. Lead me on the right मला path. योग्य मार्गाला लाव. Speak to me. बोल. With whom should I sit? बोल. With whom should I not कुणाबरोबर sit? बसू कुणाबरोबर नको बसू. Guide बोल. me. मला मार्ग Tell me who is true, who is मला not सांग true. कोण खरं आहे कोण खोटं आहे. Have thine own way, Lord. Yes. Have thine own way. Softly sing it. Let the Spirit of God be happy. Thou art the potter. Yes. I am the clay. Melt me and mold me after thy will. While I am waiting, yielded and still. Come, Holy Spirit, I need thee. Come, sweet Spirit, I pray. Yes, oh my. Come in thine own strength and power. Come in thine own strength
मुझसे बोलो, Worship Him, worship Him, worship Him. मुझसे बोलो पवित्र आत्मा, तुम आओ ना, तुम आओ ना पवित्र आत्मा, मुझे सिखाओ, मुझे सिखाओ पवित्र आत्मा, पवित्र आत्मा स्वागतम अय्या, पवित्र आत्मा स्वागतम प्रभु, तुम आओ ना, तुम आओ ना पवित्र आत्मा, मुझे ले लो, मुझे उठा लो पवित्र आत्मा, आराधना हो, आराधना खुदावंद यीशु की आराधना, आराधिपेना आराधिपे आंडवर यीशुवे आराधिपे, आराधिपेना आराधिपे आंडवर यीशुवे आराधिपे, रब रब करब संतोलो रिवी रममा संता मांदा रिकला बाबा बाबा ओरी बाबा करबा संता मांदा राडला करबा बाबा 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 ओरी बाबा करबा बाबा संता रमा मांदा राडला का sing in tongues choir, sing in tongues ri बाबा संता राडला ओरी बाबा करबा सकरबा संता मांदा मांदा, the whole church sing in tongues रा बाबा संतो मांदा रकला बा सिरा बाबा 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 करबा बाबा रिवी रा बाबा करबा संता मांदा ira mama narala karaba bala karaba baba baba rama mama karaba sikarama santaranda la karama makkana ma santari karaba sora baba ndoro koro baba ira baba karaba sundo shakarama ira baba karaba sundoro Glory to you, Lord. तुला गौरव देतो देव बाप्पा, Thank you, Jesus. तुला धन्यवाद देतो देव Thank you, बाप्पा, Lord. धन्यवाद Thank you for your guidance. तुझ्या मार्गदर्शनासाठी तुला धन्यवाद, Thank you for your leading. तुझ्या चालवण्यासाठी तुला धन्यवाद, Thank you for your wisdom. तुझ्या ज्ञानासाठी तुला धन्यवाद, Thank you for your knowledge. तुझ्या ज्ञानासाठी, तुझ्या बुद्धीसाठी तुला Thank you for your धन्यवाद, love. तुझ्या प्रेमासाठी तुला Thank you for धन्यवाद, your word तुझ्या शब्दासाठी तुला धन्यवाद, that is speaking to me every जो day. रोज माझ्याशी बोलतो. Thank you, Jesus. धन्यवाद Thank you, येशू. Jesus. धन्यवाद. Say thank you, म्हणा Jesus. धन्यवाद. Say thank you, Jesus. म्हणा सर्वांनी The धन्यवाद. more you will worship God, जेवढं जास्त तुम्ही देवाची आराधना the करा, more you shall be receptive to His तेवढं word. जास्त तुम्हाला देवाचा शब्द स्वीकारता येईल. Yes. जिस दिन में तू ना हो वो दिन ही नहीं, जिस दिन में तू ना हो वो जीवन नहीं. नी इल्लाद नाळागमा, नी इल्लाद वाळागमा, नी इल्लाद नाळागमा, नी इल्लाद Lord, प्रभू I thank you for all my मी तुझे people. आभार मानतो माझ्या सगळ्या लोकांसाठी. Thank you. धन्यवाद. You have touched their earlobes. तू त्यांच्या कानांच्या ही पाळी असते, पाळी By कानाची, the त्याला स्पर्श केलायस, Holy oil. पवित्र तेलाचा अभिषेक केलायस. And now आणि आता we will start hearing your word. आम्ही तुझा शब्द ऐकायला लागणार आहे. And we believe आणि आमचा विश्वास आहे you will lead my people. तू माझ्या लोकांना चालवणार You will आहेस, guide my तू माझ्या people. लोकांना मार्गदर्शन And करणार you will आहेस take them into green आणि pastures. हिरव्या गार कुरणाकडे And make त्यांना them नेणार to आहेस. sit beside still waters. शांत पाण्याजवळ त्यांना बसवणार आहेस. Thank you, Jesus. धन्यवाद Thank you, येशू. Father. धन्यवाद. Touch all of them. सर्वांना स्पर्श कर. Let your power depend on तुझं them. सामर्थ्य त्यांच्यावर येऊ Descend दे. on them. तुझं सामर्थ्य त्यांच्यावर येऊ दे.
And let Rabba everyone Shandu. be blessed. आणि प्रत्येक जण आशीर्वादित होते. From today you shall be blessed. आजपासून तुम्ही आशीर्वादित व्हाल. Why? का? Because God is going to speak to कारण you. देव तुमच्याशी बोलणार आहे. God is going to guide you. देव तुम्हाला चालवणार God आहे. is going to lead you. देव तुम्हाला रस्ता He is दाखवणार going to आहे. show you the right देव path. तुम्हाला योग्य मार्ग दाखवणार आहे. Whenever you miss, He will take you to the right जेव्हा path. केव्हा तुझ्याकडनं चुकेल तो तुला परत योग्य रस्त्यावर आणेल. And if He does all that, आणि जर देवाने हे सगळं केलं surely you will be elevated तर in life. नक्कीच तुला उन्नती तर मिळणारच आहे. Thank you, Father. तू उत्कर्षाला तर येणारच Say आहे. thank you, Jesus. म्हणा धन्यवाद येशू. Thank you, Lord. धन्यवाद. In Jesus' name I pray. येशूंच्या नावात मी मागतो. आमेन. In every affairs of your life, तुमच्या आयुष्याच्या सगळ्या He will कारभारांमध्ये speak to you. तो तुमच्याशी बोलेल. Even बेटा. the youth, तरुण मुला which मुलींशी course पण. to take, तरुण मुला मुलींना पण तो which सांगेल degree to कुठला take, कोर्स करायचा, what kind of job you should कुठली have, डिग्री घ्यायची, whether you have to stay in India or कुठली stay नोकरी abroad. धरायची, तुम्ही इंडियात राहणार आहात का फॉरेनला जायचंय. You know, गॉड विल स्पीक टू यू बेटा. one day I will speak. You know, somebody was asking me the other day, आता ना कोणीतरी मला विचारत होतं should I work abroad or not? की मी फॉरेनला नोकरी करायला जाऊ की नको जाऊ. How will I know it? मला कसं समजायचं. So I will give some 15 points मी someday, काही 15 मुद्दे तुम्हा लोकांना देईन so that you will be guided म्हणजे properly. तुम्हाला मार्गदर्शन मिळेल. Amen. हे जे काही प्रश्न तुमच्या मनात रेंगाळतात की फॉरेनहून ऑफर आहे, जाऊ का नको जाऊ, काय करू, So you will get a peace now. म्हणजे शांती मिळेल तुम्हाला. आता Any step you take, कुठलंही पाऊल तुम्ही उचला, if you get peace, जर शांती मिळाली it is from God. तर ते देवाकडून आहे. If you feel restless, अशांत झालं wait, म्हणायचं मग थांबा जरा, wait. थांबा. Amen. अशांती असेल तर थांबायचं, God bless you. शांती Please be मिळाली पुढे जायचं. देवाला धन्यवाद. प्रभू तुम्हाला सर्वांना आशीर्वादित करू. कृपया सर्वांनी खाली बसा. दानार्पणाची वेळ आहे. सिंग समथिंग.
तुझको ही निहारूं, सिखला दे आत्मा प्रभु। चिंता फिक्र छोड़ूं, तुझको ही निहारूं, सिखला दे आत्मा प्रभु। भलाई न भूलूं, मन से स्तुति करूं, सिखला दे आत्मा प्रभु। भलाई न भूलूं, मन से स्तुति करूं, सिखला दे आत्मा प्रभु। आत्मा प्रभु, आत्मा प्रभु, परिशुद्ध आत्मा प्रभु। आत्मा प्रभु, आत्मा प्रभु, परिशुद्ध आत्मा प्रभु। हमारे रहने वाले पावन आत्मा, राह में अपनी रात दिन हमको तू चला। मन हमारे रहने वाले पावन आत्मा, राह में अपनी रात दिन हमको तू चला। हमारे रहने वाले पावन आत्मा, राह में अपनी रात दिन हमको तू चला। हालेलुया। यीशु है सच्चा दरिया, उसके हम मेरे हैं। हर चराइयों में हमें चराता है। यीशु है सच्चा दरिया, उसके हम मेरे हैं। हर चराइयों में हमें चराता है। वादी पहाड़ियों में हमें ले चलता है। सुखों पे सुखदाई झरने बहती है। वादी पहाड़ियों में हमें ले चलता है। जहाँ पे सुखदाई झरने बहती है। यीशु है सच्चा दरिया, उसके हम मेरे हैं। हरी चराइयों में हमें चराता है। मेरी रक्षा करता है। शैतान के हाथों से हमें छुड़ाता है। संकट में मेरी रक्षा करता है। शैतान के हाथों से हमें छुड़ाता है। यीशु है सच्चा दरिया, उसके हम मेरे हैं। हरी चराइयों में हमें चराता है। यीशु हमें पार, हालेलुया, हमें सचने तरफ निर्भर गुरदात हमारा दिल सतो। हालेलुया। Hallelujah. आमेन। Praise God. Thank you, Father. Heavenly Father, we look to you, Master. Thank you, Lord, for this precious word that we have heard today, Master. Lord, your word says that you are the way, Lord, and you are the word, Lord. Help us to walk in you, Lord, in your way, Master. We thank you for this precious word that has come from our Bishop Pastor. Lord Jesus, we thank, Lord. It is your Holy Spirit, Lord, and it is mentioned in the Bible, Lord, that it is the Holy Spirit and the message is coming directly from you, Master. It is mentioned in 1 Peter's, Lord. We thank you for this wonderful message that is coming directly from you, Lord. Lord Jesus, Lord, your word says that you are the Lord who gives seed, Lord. And as we have sown in the kingdom, Master, you give this seed a growth, Master. Lord, as we have poured our offerings, Lord, and our tithes, Lord, let it be multiplied for your kingdom, Lord. Let there be a growth, Lord, in the offerings, Lord. Lord Jesus, let there be financial and both spiritual growth in our church, Master. Let there be no lack to our church, Lord. Let your people be blessed, Lord. Lord,
As we give everything in your hand, Lord, bless our life, Master, and let your loving and generous hand be upon our lives. In Jesus' mighty name I pray. Amen. प्रभु की स्तुति हो। आपके लिए कुछ विशेष सूचनाएं हैं। अगर आप बिशप पीटर जी और पास्टर जयश्री जी इनसे किसी खास उद्देश्य हेतु मिलना चाहते हैं तो मंच की बाई ओर टेबल स्थापित की गई है। सभा के बाद आप वहां जाकर अधिक जानकारी ले सकते हैं। अगर आपको स्कूल्स या कॉलेजेस के लिए प्रमाण पत्र की ज़रूरत है या अगर आप चाहते हैं हमारे पास्टर्स और एल्डर्स आपके घर प्रार्थनाएं करने आए तो ये बहुत ज़रूरी है कि आप हमारे विनयार्ड वर्कर्स ऑफ क्राइस्ट चर्च के सभासद हो। अगर आपने सभासदत्व फॉर्म नहीं भरा या उसका नवीनीकरण नहीं करवाया तो आपसे विनती है पहली मंजिल पर डीएम ऑफिस में जाकर आप फॉर्म भर सकते हैं और अधिक जानकारी ले सकते हैं। और अब सबसे प्यारी और ख़ास खबर, 28 सितंबर रविवार के दिन हम हमारे विनयार्ड वर्कर्स ऑफ क्राइस्ट चर्च की महान सफलता, कुशलता और जीत के 26 सालों का जश्न धूमधाम से मनाने जा रहे हैं। तो हम आप सभी को आमंत्रित करते हैं एक परिवार के नाते प्रभु यीशु के 26 सालों की वफादारी के लिए स्तुति और आराधना के साथ उनका धन्यवाद करने। और हर साल की तरह आप अपने ऋतु के उत्तम बीजों का दान विश्वास और प्रार्थना विनती के साथ जगह जगह पर रखे गए सुनहरे बक्सों में दे सकते हैं और आशा कर सकते हैं कि आपकी भरपूरी निकट है। आमेन। 14 सितंबर आने वाले रविवार के दिन ड्रेस कलर कोड होगा हरा और पीला। और 25 सितंबर जो हमारी सालगिरह की एक्चुअल डेट है उस दिन हम स्तुति आराधना के साथ चर्च की सालगिरह मनाएंगे और ये खास स्तुति आराधना हमारी पास्टर जयश्री जी खुद लीड करेंगी। तो हम आप सभी को आमंत्रित करते हैं इन सारी सभाओं के लिए ज़रूर उपस्थित रहिएगा और आशीषित होइएगा। अब हम विनती करते हैं बिशप पीटर जी और पास्टर जयश्री जी आगे आकर अंतिम आशीर्वचन देंगे। मधुकरला म्हटलं जुनी गाणी गाऊ तू येशील. And don't forget the seed of the season offering. ऋतूतील उत्तम बीजाचं दान पण कोणी विसरू नका. You can give it in advance or you can just sow the seed on those 3 days. अगोदर देऊ शकता किंवा जे 3 दिवस आपण आनंद करणार आहोत त्या दिवशी पण येऊन टाकू शकता. And you can write the prayer request. आणि प्रार्थनेची विनंती त्याच्या आत लिहून नक्की टाका. God will really bless you. कारण देव खरोखर तुम्हाला आशीर्वादित We are करेल. all going to sow आपण सगळे पेरणार आहोत माझ्या सकट सगळे because it is sowing in the kingdom of कारण God. ते देवाच्या राज्यात आपण पेरतोय. Amen. आमेन. Father, I thank you and praise you for this evening. देवप्पा आजच्या सायंकाळच्या समयासाठी मी तुझे आभार मानतो. I extend my hand towards the people माझा हात माझ्या लोकांकडे मी करतोय with the sign of blessing. आशीर्वादाचं एक चिन्ह म्हणून. Lord, I pray you bless everyone who has gathered here. प्रभू ही प्रार्थना करतो इथे गोळा झालेल्या प्रत्येकाला आशीर्वादित कर. Let grace upon grace be added to their कृपेवर lives. कृपा त्यांच्या जीवनात भरीला पडू दे. Blessing should flow forth in their lives. आशीर्वाद त्यांच्या जीवनात वाहू दे. The deepest longing should be fulfilled. सर्व खोल इच्छा त्यांच्या पूर्ण होऊ दे. No weapon formed against them should prosper. त्यांच्या विरुद्ध उभारलेलं एकही शस्त्र समृद्ध होऊ देऊ नको. Let your light and salvation guide them. तुझा प्रकाश आणि तारण त्यांना चालवू दे. Lead them into full supply. रस्ता दाखव त्यांना पूर्ण पुरवठा कर त्यांना. Thank you, Father. धन्यवाद देव In बाप्पा. Jesus' name I pray. येशूंच्या नावात मी मागतो. Amen and amen. आमेन. आमेन. God bless you all देव तुम्हाला सर्वांना आशीर्वादित करो. and good night. गुड नाईट. ले चलता संभालता मुझे, आखिर तक वो चलाता मुझे. ले चलता संभालता मुझे, आखिर तक वो चलाता मुझे. यीशु के हाथ है मेरे साथ, मुझको कोई डर नहीं है. यीशु के हाथ है मेरे साथ, मुझको कोई